नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट। आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक ॲप्टिट्यूडचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक, ज्याचं नाव आहे नफा आणि तोटा। अगदीशय बेसिक पासून आपण सुरू करणार आहोत आणि हळूहळू जात जात आपण आपली लेवल जी आहे ती हळूहळू वाढवणार आहोत। ठीक आहे, एकदम बेसिक पासून सुरुवात करायचं आहे, हळूहळू कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, रट्टा अजिबात मारायचा नाही। नफा आणि तोटा म्हटलं की पहिली जे माइंडमध्ये येतं फॉर्म्युले, पर्सेंटेज नफा काय, पर्सेंटेज तोटा काय, ठीक आहे, नफा क्या होणार, तोटा क्या होणार, वेगवेगळे फॉर्म्युले आपण पाठ करण्यास ट्राय करतो। अजिबात नाही, काहीच गरज नाही, कोणताही फॉर्म्युला रटण्याची अजिबात आवश्यकता नाही। विदाऊट फॉर्म्युला आपण किती पटकन प्रॉब्लेम सोडू शकतो हे तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये लक्षात ऑब्व्हियसली येणार आहे। खूप मोठी जर्नी आपली, अजिबात घाई करायची नाही, पेन पेपर हातात घेऊन बसायचं आहे आणि हळूहळू प्रॉब्लेम समजून नंतरच सोडवायचा आहे। ठीक आहे, आपण एक्झामला बसलेलो नव्हतो, आपण शिकण्यासाठी बसलो आहे, त्याच्यामुळे एकदम माइंड शांत करून बसायचं आहे। तर चला तर सुरू करूया आपल्या जर्नीला, नफा आणि तोटा। चॅप्टरच्या नावातच लिहिलंय नफा व तोटा, हे असे दोन शब्द आहे जे आपण लहानपणापासून ऐकतो। घरात कोणताही व्यवहार होताना आपल्या आईबाबाच्या तोंडातून आपण नेहमी ऐकलं असेल, आज नफा झाला, आज तोटा झाला। बाजारात तुम्ही नेहमी जात असणार, भाजी खरेदी करता, कोणतीही गोष्ट खरेदी करताना आपण आपला एवढं नक्की कळतं की कमीत कमी पैसे देऊन जास्तीत जास्त माल उचलायचा आहे, म्हणजे आपण आपला जो बघतोय त्याला बोलतात नफा। आज हाच नफा आणि तोटा आपल्याला एक्झामला मार्क घेऊन देणार आहे, म्हणजे मजेशीर गोष्ट आहे की नाही? बरोबर, रोजचा आपण जो व्यवहार करतो तोच व्यवहार, तेच माइंड यूज करून आपल्याला एक्झामला काही सम सोडवायचे आणि आपल्याला त्याच्याबद्दल मार्क्स भेटणार आहे, त्यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच नाही। त्याच्यामुळे अतिशय मजेशीर हा टॉपिक आहे, अतिशय बेसिक पासून सुरू करणार आहे मी। आता कोणताही चॅप्टर म्हटला की चॅप्टरची सुरुवात केल्यानंतर काही पर्टिक्युलर पॅरामीटर, काही पर्टिक्युलर गोष्टी त्या चॅप्टरमध्ये अशा असतात ज्या आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं, कारण जर त्या गोष्टी माहीत नाही तर प्रॉब्लेम सोडवताना जरा गफलत होते। तर नफा आणि तोट्याचेही काही पर्टिक्युलर पॅरामीटर आहे जे आपण इथं बघणार आहोत। सुरुवात तुमची जी होणार आहे ती पहिला जो पॅरामीटर आहे त्याला बोलतात खरेदी किंमत, आणि दुसरा जो पॅरामीटर, हे दोन पॅरामीटर मी याच्याकरता घेतोय मित्रांनो, कारण हे दोन पॅरामीटर जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आणि तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये परत परत हे पॅरामीटर ऐकायला भेटतील। जो पहिला पॅरामीटर त्याला बोलतात खरेदी किंमत आणि जो दुसरा पॅरामीटर त्याला बोलतात विक्री किंमत। खरेदी किंमत काय, विक्री किंमत काय, नावातच लिहिलंय, ज्या किमतीला मी एखादी वस्तू आणणार ती झाली माझी खरेदी किंमत, आणि ज्या किमतीला मी तो विकणार ती झाली माझी विक्री किंमत। ठीक आहे, मग आता खरेदी आणि विक्री किंमत तर सगळ्यांना कळतं, पण ह्या दोन ज्या गोष्टी ना मित्रांनो, ह्या दोन गोष्टी तुम्हाला पुढचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे। त्याच्यामुळे ना सुरुवात करताना मला हे माहिती आहे म्हणून मी इग्नोर करेल असं करू नका, शांतपणे प्रत्येक गोष्ट कानावर ऐकायची आणि ती लिहून घ्यायची आहे। ठीक आहे, मग खरेदी किंमत म्हणजे ती किंमत ज्या किमतीला ती वस्तू विकत आणेल, आणि ऑब्व्हियसली वस्तू विकत आणली तर मला ती विकायची असेल, कारण मी करतो व्यवहार। ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये स्वतःला व्यापारी म्हणून कन्सिडर करा, तरच हा चॅप्टर कळेल। आणि व्यापारी नेहमी चालाक असतो, व्यापाऱ्याला एक गोष्ट नेहमी कळते की मला जो करून घ्यायचा आहे तो फायदा। ठीक आहे, स्वतःला व्यापारी म्हणून ट्रीट करा। खरंच सांगतो, चॅप्टर खूप सिंपल आहे। चला, मग खरेदी केली म्हणजे विकायची पण आहे, मग ज्या किमतीला विकणार ती माझी विक्री किंमत, आणि जो हुशार व्यापारी असणार तो ज्या किमतीला आणणार त्याच्यापेक्षा जास्तच किमतीला विकणार, कारण त्याला जो हवा आहे तो हवा आहे नफा। ह्या जर दोन तीन गोष्टी कळाल्या असाल ना तर तुमची सुरुवात खूप उत्तम झाली। नसेल कळायला डोंट वरी, चॅप्टरमध्ये आपण हळूहळू या गोष्टी क्लिअर होतीलच। चला, मी खरेदी किंमतीला काहीतरी लिहून घेतो, कारण प्रत्येक वेळेस मी खरेदी किंमत एवढा मोठा पॅरामीटर नाही ना लिहू शकत। सो मी याला शॉर्टमध्ये लिहून घेतो सीपी। सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राइस बोलतात। इथे मी ख पण लिहू शकतो, पण कॉस्ट प्राइस लिहितो। सी म्हणजे, सीचा मराठीत उच्चार काय होतो, क, सॉरी, तर त्याला पण ख म्हणू। खरेदी किंमत, सी खरेदी किंमत, ती पी स्टँड फॉर प्राइस, आणि विक्री किंमतला मी बोलतो एस पी, ही झाली माझी सेलिंग प्राइस। चला, दोन गोष्टी तर कळाल्या, सीपी म्हणजे माझी खरेदी किंमत आणि एस पी म्हणजे माझी विक्री किंमत। ज्या किमतीला आणणार ती झाली खरेदी किंमत, ज्या किमतीला विकणार ती झाली विक्री किंमत। आता जे जे पॅरामीटर इकडे होत आहे ते मी इकडे नोट डाऊन करत जातो, म्हणजे मला शेवटी तुम्हाला ओव्हरऑल इंट्रोडक्शन द्यायला बरं। एक मस्त कोणता तरी पेन घेऊया आणि हे पॉईंट नोट करूया, व्हाईटच घेतो। ठीक आहे, तर आपल्या आता दोन गोष्टी कळल्या, एक जी कळली ती म्हणजे माझी सीपी, दुसरं जे कळलं ते म्हणजे माझं एस पी। हा प्रॉब्लेम इग्नोर करा, तो आपण नंतर कव्हर करूया, त्याच्याकडे आपण तिथं पोहोचायचं आपल्याला। तर दोन गोष्टी झाल्या मित्रांनो, सीपी आणि एसपी। आता जे मला पुढे वळायचं आहे ते बाकीचे पॉईंट, पुढचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे। आता ही सीपी आणि एसपी आपल्याला जे ठरवतात ते ठरवतात तुमचा नफा होणार की तोटा होणार।
तुम्हाला होणारा नफा किंवा तुम्हाला होणारा तोटा हा जर कोणावर डिपेंड असेल ते तुमच्या कॉस्ट प्राइसवर आणि सेलिंग प्राइसवर, दॅट इज तुमची खरेदी किंमत आणि विक्री किंमत. मग पुढचे आणखी ह्या ज्या स्टोरीमधले जे पुढचे 2 पॉईंट्स आहेत ते म्हणजे एक झाला तो माझा नफा, आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे तुमचा तोटा. आता नफा आणि तोटा, मला नफा होणार हे कधी, मला नफा कधी होणार, मला तोटा कधी होणार, ह्या गोष्टी जर कोणी डिसाईड करत असणार ते माझं सीपी आणि एसपी कळेल. कसं कळणार हे एका छोटेसे एक्झाम्पल घेऊन कव्हर करतो. ठीक आहे, हे आता मिटवतोय मी. ज्यांना नोट डाऊन करता नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता तुम्हाला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हे आपण जरा आता मिटवूया. माझ्यामध्ये चॅप्टरचं नाव, ठीक आहे चॅप्टरचं नाव राहू द्या. एकदम नॉर्मल एक्झाम्पल घेतो. मला सांगा, सपोज मी एखादी गोष्ट आहे ती मी विकत घेतली 80 रुपयाला. कितीला विकत घेतोय? 80ला विकत घेतोय, म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस 80 आहे. आणि ती विकतोय मी कितीला विकूया, ही सपोज मी विकतोय 120 रुपयाला. खूप सिंपल गोष्ट आहे. 80ला वस्तू विकत घेतोय, 120ला विकतोय. हा व्यापारी हुशार की वेडा? हा व्यापारी हुशार. का? 80ला घेतोय, 120ला विकतोय. मी बोललो ना स्वतःला व्यापारी म्हणून ट्रीट करा. 80ला घेतली, 120ला विकली, म्हणजे त्याने किती जास्तला विकली जर बघितलं सर 40 रुपये जास्त कमवले की त्याने. हुशार व्यापारी. आता मला सांगा, नफा आणि तोटा बाजूला राहू द्या, मला तुमच्या गावरान भाषेत सांगा, जर याने 40 रुपयाला जास्तला विकली त्याला फायदा होणार की तोटा? ऑब्व्हियसली कोणी सांगणार फायदा होणार, म्हणजे याला काय झालाय? नफा. या पूर्ण व्यवहारात जो होतोय त्याला बोलतात नफा. मग आता मी थोडं मॅथमॅटिकली जाऊ. थोडं मॅथमॅटिकली आपण ही गोष्ट समजून घेऊ. जर याच्यामध्ये बघितलं, मला नफा केव्हा झाला? जेव्हा माझी कॉस्ट प्राइस होती कमी आणि सेलिंग प्राइस होती जास्त, तेव्हा मला होणार, त्याला बोलतात फायदा. ऑब्व्हियसली मी ज्या किमतीत घेतोय त्याच्यापेक्षा जर जास्त किमतीत विकली तर मला ऑब्व्हियसली जो होणार आहे तो नफा. आणि याच्यामध्ये हे स्टेटमेंट ट्रू होतं, हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे. हे स्टेटमेंट काय बोलतं? जर माझी सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे तर मला होणार नफा. चला पुढचे पॉईंट नोट डाऊन करूया. आणि हेच जर मी आणखी दुसरं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचं ठरवलं, मी थोडं स्क्रीनच्या बाहेर जातो. ओके, नो प्रॉब्लेम. आता मी तुम्हाला हे झालं, हे सपोज मी पहिला सिनॅरिओ कन्सिडर करतो. ठीक आहे, आणि तुम्हाला एक दुसरा सिनॅरिओ देतो. मी सपोज कॉस्ट प्राइस घेतली, परत सर 80 रुपये घेतो. आता मला विकायची आहे, पण विकताना मी काय केलं, थोडा मूर्खपणा केला आणि तो 60 रुपयाला विकला. 80 रुपयाला घेतोय, 60 रुपयाला विकतोय, म्हणजे जर मी या दोघांना कम्पेअर केलं, सर 20 रुपयाचा तोटा खातोय. 20 रुपये स्वतःचा तोटा करून विकतोय. आणि म्हणूनच या व्यवहारात जे होणार तो तुम्हाला काय होणार आहे? तोटा. अतिशय लहान लहान गोष्टी आहेत पण खूप फायदेशीर गोष्टी आहेत. या गोष्टींना एकदम मन लावून ऐकायच्या आहे. मी खरं सांगतो, पुढच्या प्रॉब्लेम तुम्हाला खूप हेल्प होणार. मग आता इथे जर कन्सिडर केलं, इथे जर बघितलं तर इथं जे होतं, इथं जर मॅथमॅटिकल इक्वेशन मी ट्राय केलं तर इथे मला काय करणार माहिती आहे का? माझी जी कॉस्ट प्राइस आहे ती काय जास्त आहे आणि सेलिंग प्राइस काय माझी कमी, आणि त्या केसमध्ये मला काय होतोय? तोटा. नफ्यासाठी माझी सेलिंग प्राइस जास्त असली पाहिजे, विक्री किंमत जास्त असली पाहिजे, आणि तोट्यासाठी माझी कॉस्ट प्राइस जी आहे ती जास्त असली पाहिजे, म्हणजेच माझी विक्री किंमत कमी असली पाहिजे. चला तिकडे वळूया. आपण आपले पॉईंट नोट डाऊन करतोय, बरोबर. आपण आपले व्हाईट पेन परत कंटिन्यू करूया. तर मी पुढे जे शिकलो ते काय शिकलो? मी शिकलो, सर जर माझी कॉस्ट प्राइस जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी आहे तर मला काहीतरी होतंय. आणि चौथी गोष्ट शिकलो, जर माझी कॉस्ट प्राइस कमी आहे आणि सेलिंग प्राइस जास्त आहे तर मला काहीतरी होतंय. काय होतंय? नेहमी विक्री किंमतशी कम्पेअर करा. विक्री किंमत कमी आहे आणि खरेदी किंमत जास्त आहे, जो होणार त्याला बोलतात तोटा. इथे पाठ करण्यासारखं काहीच नाहीये. मी कधीच सजेस्ट करणार नाही की इक्वेशन लक्षात ठेवा. मी सजेस्ट हे करेल की प्रॅक्टिकली लक्षात घ्या. विक्री किंमत जास्त आहे, सेलिंग प्राइस जास्त असताना मला काय होतोय, आणि सेलिंग प्राइस कमी असताना मला काय होतोय. इथे सेलिंग प्राइस जास्त होती म्हणजे मला काय झाला? नफा. आतापर्यंत जे शिकलो ना, मी खरेदी किंमत काय शिकलो, मी विक्री किंमत काय शिकलो, मला हेही कळलं नफा काय, मला हेही कळलं तोटा काय. मला नुसतं नफा तोटा काय एवढंच कळलेलं नाही, तर मला नफा आणि तोटा कसं काढायचं हे पण कळलंय. इथं तुम्हाला मी सिम्पली दाखवलं, राईट. जो डिफरन्स या दोघांमधला येतोय तोच तर माझा नफा आणि तोटा आहे. आणखी एक लहान पण एकदम महत्त्वाचा ऑब्झर्वेशन देतो. इथे जर कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचा डिफरन्स घेतला तर 80 मायनस 120, जर तुम्ही 80 सेलिंग प्राइस जास्त आहे, कॉस्ट प्राइस कमी आहे, जर यांचा डिफरन्स घेतला तर तो किती येणार? 40. हा 40चा डिफरन्स पॉझिटिव्ह का आलाय? कारण मला नफा झालाय. म्हणजे मला जेव्हाही नफा होणार तेव्हा माझं साईन जे असणार ते पॉझिटिव्ह असणार.
आणि जेव्हाही मला तोटा होणार तेव्हा माझा साईन जे असणार निगेटिव्ह असणार. लहानपणापासून हेच तर शिकलोय. पॉझिटिव्ह म्हणजे जास्त, निगेटिव्ह म्हणजे कमी. म्हणजे माझं पॉझिटिव्ह साईन नेहमी नफा दाखवतं, निगेटिव्ह साईन हे माझा तोटा दाखवतं. एकदम नॉर्मल हळूहळू बघितलं, सगळं आयडिया आली असेल राईट. कॉस्ट प्राइस काय आहे, सेलिंग प्राइस काय आहे, नफा काय, तोटा कायची आयडिया तुम्हाला नक्की आली असेल. ठीक आहे, आता थोडं एक स्टेप पुढे जाऊया. हळूहळू जातोय, हे पॉईंट नोट डाऊन करत चला आणि याची माइंडमध्ये एक स्टोरी बनवा राईट. नुसतं बघत राहू नका, स्वतः काही कॅल्क्युलेशन करून माइंडमध्ये या गोष्टी प्रॅक्टिकली लक्षात घ्या. थोडंसं पुढे जाऊया. ही जितकी पण आपली पिक्चरची स्टोरी आहे ही मी आता मिटवतो आणि थोडं पुढं तुम्हाला आणखी या जर्नीमध्ये घेऊन जातो. ओके, आता नफा तोटा थोडं क्लिअर झालं राईट. आता पुढच्या ज्या गोष्टी आहे ज्याच्यासाठी मुलं सगळ्यात जास्त वरीड असतात ते म्हणजे सर शेकड्यावरी नफा आणि शेकड्यावरी तोटा. कधी कोणाला, कारण एक्झामला तुम्हाला असे प्रॉब्लेम तर ऑब्व्हियसली एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला 60 रुपयाला वस्तू आणली 80 रुपयाला विकली सांगा किती नफा झाला. हे तर पहिली दुसरीचे प्रॉब्लेम राईट. आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो, ऑब्व्हियसली आपली लेवल थोडी जास्त असणार बरोबर. त्यासाठी तुम्ही इथं बसलो, आम्ही दोघं आपण इथे बसलेलो आहोत, मी शिकवायला आणि तुम्ही शिकायला. तर आता जी पुढची गोष्ट आहे सर, आम्हाला थोडं हे सांगा की पर्सेंटेज नफा आणि पर्सेंटेज तोटा काय असतो. पर्सेंटेज नफा आणि इकडे सांगतो तुम्हाला मी पर्सेंटेज तोटा. आता ह्या गोष्टी समजून घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्ही नफा काढा किंवा तोटा काढा, हा जो डिपेंड असतो तुमचा नफा आणि तोटा. कारण बघा, आपण नफा किंवा तोटा काढतो तर कोणाबरोबर तरी कम्पेअर करून काढतो राईट. माझ्याकडे एक प्राइस आहे ज्यावर मी कम्पेअर करून ठरवतोय मला नफा झाला किंवा तोटा झालाय. एक्झाम्पल देतो, मी 100 रुपयाची एक खेळणी विकत आणली. ठीक आहे, मी व्यापारी आहे, मी विकत आणली. आता 100 रुपयाची खेळणी विकत आणली म्हणजे त्याची एक प्राइस फिक्स झाली. कोणती प्राइस, खरेदी किंमत 100ची. आता ती गोष्ट मी सपोज 120ला विकतोय किंवा ती गोष्ट मी 80ला विकतोय. जर 120ला विकतोय म्हणजे 20 रुपये जास्त विकतोय म्हणजे मला नफा होतोय, आणि 80 रुपयाला विकतोय म्हणजे 20 रुपये कमीने विकतोय म्हणजे मला तोटा होतोय. मला सांगा, मला नफा होतोय किंवा तोटा होतोय कसं कळतं. मी 100 बरोबर ती प्राइस कम्पेअर करतोय आणि ती प्राइस जी आहे ती प्राइस दुसरी तिसरी काही नसून माझी कॉस्ट प्राइस आहे. ती प्राइस जी आहे माझी कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे काय माहिती का, नफा असो किंवा तोटा असो तो काढताना नेहमी आपण कम्पेअर करतो कॉस्ट प्राइस बरोबर, खरेदी किंमत बरोबर. एक एक्झाम्पल घेऊया मस्तपैकी म्हणजे आणखी कळेल. आता आपण पर्सेंटेज नफा पर्सेंटेज तोटा काढतोय. मला सांगा, जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आहे सपोज 60 रुपये, ठीक आहे, आणि सेलिंग प्राइस आहे त्याची म्हणजे विक्री किंमत आहे त्याची 40 रुपये. नको 40 नाही, आपल्याला नफ्याचं एक्झाम्पल घ्यायचं राईट. 40 घेऊन नाही चालणार ना. 60 रुपयाला आणली आणि 80 रुपयाला विकली. 60 रुपयाला आणतोय 80 रुपयाला विकतोय. मला जर इथं दिसतंय, मला ढळढळ कळतंय की सर इथे कॉस्ट प्राइस कमी आहे आणि सेलिंग प्राइस माझी जास्त आहे कारण विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे मला जो होतोय तो होतोय नफा. आणि जर मला विचारलं कोणी नफा किती होतोय, मी आरामात काढणार सर, मी 80 मायनस 60 बरोबर 20. सर 20 रुपये नफा होतोय, 20 रुपये मला नफा होतोय. हे झालं नॉर्मल कॅल्क्युलेशन राईट. हे कोणीही काढणार, ही किंमत काढून कोणी काढणार. पण मला एक्झामला नफा किंवा तोटा नाही ना विचारत, मला एक्झामला विचारला तो पर्सेंटेज नफा किंवा पर्सेंटेज तोटा. हा कसा कॅल्क्युलेट करणार. तर मला नेहमी पर्सेंटेज नफा जर काढायचा झाला ह्या केसमध्ये, मी सिम्पली काय करणार, मला किती नफा होतोय, 20 रुपयाचा नफा होतोय. हा नफा किती रुपयावर होतोय हेच मी कधीच तुम्हाला बोलतोय. हा नफा होतोय माझ्या खरेदी किमतीवर आणि त्यालाच बोलतात तुमची कॉस्ट प्राइस. ही कॉस्ट प्राइस त्यालाच बोलतात तुमची कॉस्ट प्राइस. नेहमी कंपॅरिझन हे कॉस्ट प्राइस बरोबरच करायचं. म्हणून मी डिवाइड काय करणार, इथे डिवाइड करणार मी 60 ने इंटू 100. होणारा नफा किंवा होणारा तोटा डिवाइड बाय ऑलवेज कॉस्ट प्राइस. लिहून घ्या कुठेतरी लागलंच तर, इंटू 100 म्हणजे माझा पर्सेंटेज नफा. आता काय नाही, हे तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करणार. हा गेला बेत्रिक 6, 100 डिवाइड बाय 3 म्हणजे 33.33% माझा नफा होतोय. तेच एक तोटाचं एक्झाम्पल घेतो. समज नसेल अजिबात काळजी करायची नाही. आपण परत एक एक्झाम्पल घेऊया. इथे एक्झाम्पल घेतो मी. सपोज मी कॉस्ट प्राइस आहे माझी 50 रुपये, सेलिंग प्राइस आहे माझी 30 रुपये. आता इथे जर बघितलं सर, इथे मला सरळ कळतंय की कॉस्ट प्राइस जी ती जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी आहे. म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती माझी जास्त आहे आणि विक्री मी कमी किमतीला करतोय. म्हणजे मला जो होतोय तो तोटा. किती तोटा होणार माझा, इथे मला होणार तोटा. तोटा किती होणार, तोटा जर बघितलं परत कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस करायची म्हणजे काय होणार माझं 50 मायनस 30
इक्वल्स टू 20. इथे मला 20 रुपये का होतोय, इथे 20 मला तोटा होतोय. पण हा जो तोटा आहे हा नॉर्मल तोटा आहे. मला जो काढायचा आहे पर्सेंटेज तोटा काढायचा आहे. जर मला कोणी पर्सेंटेज तोटा काढायला लावला तो कसा काढणार मी, होणारा तोटा. किती तोटा होतोय, 20 रुपये. हा 20 रुपयाचा तोटा आपण कोणावर कम्पेअर करतो, नेहमी खरेदी किंमत बरोबर. इथे खरेदी किंमत किती माझी 50. म्हणून मी इथे काय लिहिणार, हे पण मी त्याच कलर लिहितो 50 इंटू माझं 100. हा झाला माझा पर्सेंटेज तोटा. आता सिंपल 50 दुने 100, 20 दुने 40, म्हणजे मला 40% जो होतोय तो काय होतोय, तोटा होतोय. तर हे झालं माझं पर्सेंटेज नफा आणि पर्सेंट तोटा काढण्याचं कॅल्क्युलेशन. मी काहीच केलेलं नाही मित्रांनो. मी आपण जसा नॉर्मल नफा तोटा काढतो तोच उचललाय, फक्त त्याला डिवाइड केले खरेदी किंमतने. इथे सांगण्याचा पॉईंट हाच की नफा हो किंवा तोटा हो तो ऑलवेज कम्पेअर होतो कोणाबरोबर, कॉस्ट प्राइस बरोबर. चला आपले इकडले पॉईंट वाढवूया. मी पुढचा पॉईंट घेतो 5 नंबरचा. माझा पर्सेंटेज नफा किंवा पर्सेंटेज तोटा फॉर्म्युला नाही लिहिते, पण आपण हा काढतो कसा, मला नफा किती होतोय, होणारा नफा किंवा होणारा तोटा डिवाइड बाय नेहमी काय असणार माझी कॉस्ट प्राइस इंटू 100. हा माझा एक छोटासा फॉर्म्युला म्हणतो, फॉर्म्युल्याकडे जाऊ नका. एवढंच लक्षात ठेवा, नफा जो होतोय, नफा किंवा तोटा तो न्यूमेरेटरला म्हणजे वरती अंशाला आणि छेदाला तुमची खरेदी किंमत इंटू 100. हा झाला तुमचा पर्सेंटेज नफा किंवा पर्सेंटेज तोटा. तर हे कॅल्क्युलेशन अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. याच्यात काहीच नाहीये, थोडेसे नोट डाऊन करा. आपण पुढे प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह करणार आहोत. थेरीला जाऊ नका, थोडेच घेतले इथे, पण प्रॉब्लेम मी खूप चांगले कव्हर केले, ते तुमच्या नक्की लक्षात येईल. चला जर्नी थोडी पुढे घेऊन जाऊया. हळूहळू जातोय बरोबर. मी आशा करतो माझा फ्लो खूप नॉर्मल आहे आणि तुम्हाला तो नक्की कळतोय. कळत नसेल काळजी करू नका, हळूहळू कळेल. कारण कसं आहे, कोणताही मूवी आपण बघतो ना, इंटरव्हलच्या पहिले काही कळत नाही, बरोबर ना. इंटरव्हल पर्यंत पेशन्स धरावा लागतो, कारण ओरिजिनल स्टोरी इंटरव्हल नंतर असते. आपला इंटरव्हल यायचा आहे आणखी, त्याच्यामुळे स्टोरीला रंगत आहे ना, स्टोरी कळणार, काळजी करू नका. चला आणखी थोड्याशा 2-3 गोष्टी सांगतो ज्या छोट्या आहेत पण अतिशय महत्वाच्या आहेत. छोट्या आहे पण अतिशय महत्वाच्या आहे. मला एक गोष्ट सांगा, सपोज मी बोलतोय की मला जो माझी जी कॉस्ट प्राइस आहे, माझी कॉस्ट प्राइस सपोज आहे 120 रुपये. ही माझी कॉस्ट प्राइस आहे आणि मी बोलतोय मला जो नफा होतोय म्हणजे मला जो प्रॉफिट होतोय तो सपोज मी बोलतोय की मला 20% प्रॉफिट होतोय. मला 20% प्रॉफिट होतोय. कॉस्ट प्राइस, सॉरी मी कॉस्ट प्राइस काय म्हणतो, जेव्हा कॉस्ट प्राइस काहीच दिलेली नसती तेव्हा मी ती 100 मानून घेत असतो नेहमी. मी इथे काय मानतो, कॉस्ट प्राइस माझी 100 रुपये मानतो आणि मला प्रॉफिट किती होतोय, 20% होतो. हा एक सिनॅरिओ झाला, ठीक आहे. आता मी कॉस्ट प्राइस परत 100च घेतो, पण इथे बोलतो माझा लॉस होतोय, बोलतो 30%. मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये खूप महत्वाचं आहे, थोडं लक्षात घ्या. आता बघा मला सांगायचं काय, मला एक गोष्ट सांगा, कॉस्ट प्राइस 100 आहे, प्रॉफिट किती आहे 20%. मला जर विचारलं तर याची सेलिंग प्राइस किती असेल, म्हणजे विक्री किंमत किती असेल हे मला विचारलंय. नेहमी लक्षात ठेवा, कॉस्ट प्राइस जी असते, खरेदी किंमत जी असते ना, ती एक्झामला जेव्हाही दिलेली नसते मी 100% मानून घेतो, कारण 100 पूर्ण असतो, राईट, पूर्ण नंबर आहे, म्हणजे मानून घेतो माझी खरेदी किंमत नेहमी 100% असते, हे माझं अजम्पशन असतं. आता इथे बघा, कॉस्ट प्राइस 100%, मला 20% नफा होतोय, तर सेलिंग प्राइस जी असेल ती किती पर्सेंट असेल, 20% जास्त कोणापेक्षा, 100 पेक्षा. म्हणजे माझी सेलिंग प्राइस जी असणार मित्रांनो ही असणार 120%, कारण ही प्रॉफिट 20% म्हणजे काय, 100 पेक्षा 20 जास्त. इथे जर बघितलं, इथे जर मला सेलिंग प्राइस विचारली, मला इथे 30% लॉस होतोय, म्हणजे 100 पेक्षा 30 कमी, म्हणजे किती असली पाहिजे, 70%. गोष्ट तुमची शेकड्वारीमध्ये आणखी क्लिअर होणार ही गोष्ट, बरोबर. शेकड्वारीमध्ये तुम्हाला आणायचा आणखी चांगला अंदाजा येईल. पण इथे ना थोडा जरी फोकस केला ना, जास्त शेकड्वारी शिकायची गरज नाही. 20% फायदा होता म्हणजे 120% माझी सेलिंग प्राइस झाली, आणि इथे 30% लॉस होता म्हणजे काय, 100 पेक्षा 3 कमी, म्हणजे 70%ची सेलिंग प्राइस झाली. चला आता तुम्ही समोर बसलेत, आपण आणखी एक्झाम्पल घेतो. मी बोलतोय 40% नफा होतोय, 40% नफा होतो, सेलिंग प्राइस किती असली पाहिजे, 140%. मी बोलतोय 60% नफा होतो, सेलिंग प्राइस किती असली पाहिजे, 160%. मी बोलतोय 80% नफा होतो, सेलिंग प्राइस किती असणार, 180%. मी काय करतोय, 100 मध्ये तेवढे ऍड करतोय. तोट्यावर येऊया, मी बोलतो 40% तोटा होतोय, विक्री किंमत किती असली पाहिजे, विक्री किंमत जर 40% तोटा होतोय म्हणजे 100 पेक्षा 40 कमी म्हणजे 60%. मी बोलतोय 60% तोटा होतोय, विक्री किंमत किती असणार, 100 पेक्षा 60 ने कमी.
40%. मी बोलतोय 80% तोटा होतोय, म्हणजे विक्री किंमत किती आहे 100 पेक्षा 80 ने कमी, म्हणजे किती असणार ती 20%. तर 100शी नेहमी कम्पेअर करून मी माझी विक्री किंमत काढतो जेव्हा मला प्रॉफिट आणि लॉस हा दिलेला असतो. एवढी ह्या पिक्चरची स्टोरी होती. इतकं जर कळालं असेल ना मित्रांनो, तुमचं बेसिक संपलं. याच्या पुढे बेसिक काहीच नाही. सगळं जे ते प्रॉब्लेम आहे, जेवढंही सांगितलंय तेवढं प्रॉब्लेम मध्ये अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला आन्सर काढायचे. जराही वेळ व्यस्त न करता आपण ना प्रॉब्लेम सुरू करूया. एक्झाम लेवलचे बिलकुल प्रॉब्लेम आहे. जेवढंही सांगितलं आतापर्यंत कळलं नसेल, डोंट वरी, थोडं तर कळत असेल. कळलं नसेल असं बिलकुल बोलू नका. काहीतरी पर्सेंट डोक्यात गेलं असेल आणि आता हे जे प्रॉब्लेम मी सुरू करणार ना, मी सगळे कन्सेप्ट परत वापरणार. तुमची खूप प्रॅक्टिस होणार आहे. चला आता सुरू करूया काही प्रॉब्लेम पासून. ह्या स्टोऱ्या आपण मिटवूया. हे नोट डाऊन करून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या एका ठिकाणी कुठेतरी. मी सध्या पुरतं म्यूट होतं कारण मी माझ्या डोक्यात बसवले, तुम्ही तुमच्या डोक्यात आज न उद्या बसवशालच. त्याच्यामुळं याची गरज आपल्याला नाहीये. कारण मी तुम्हाला पहिलेच म्हटलोय, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे करायचंय ना, फॉर्म्युला अजिबात लक्षात ठेवायचे नाहीये, कॉन्सेप्ट अप्लाय करायचे. त्याच्यामुळे याला मी आरामात बाय बाय बोलू शकतो. ठीक आहे, चला प्रॉब्लेम नंबर 1. इथून स्टोरी सुरू होते. अगदी हळूहळू जाणार आहे, सगळे कन्सेप्ट युटिलाइज करणार आहे. पेन घेतो. ओके, प्रॉब्लेम नंबर 1. आशा एक कार कितीला खरेदी करते? 25,000 रुपयांना विकत घेते आणि 34,800 ला विकते. तर या व्यवहारात तिला किती शेकडा नफा होईल? शेकडा नफा आहे. प्रॉब्लेम हळूहळू लक्षात घ्यायचा आहे. मला नॉर्मल नफा आणि शेकडा नफा हा विचारला. याच्यामध्ये जे दिलंय मला विक्री किंमत आणि खरेदी किंमत दिली आहे. चला काय काय दिले मी तुम्हाला पहिलेच बोललो. माझी सेलिंग प्राइस म्हणजे किती, विक्री किंमत किती दिली मला? 25,000. 25 वर 3 शून्य, कारण तितक्या रुपयाला ती 25 त्याला ती विकत घेते, राईट. म्हणजे ही झाली माझी खरेदी किंमत. याला बोलणार मी कॉस्ट प्राइस. विकत घेते, बरोबर. विकत घेते म्हणजे ती झाली त्याची कॉस्ट प्राइस. आणि कितीला विकते? 34,800 ला विकते. म्हणजे माझी सेलिंग प्राइस जी दिली मला ती किती दिली आहे? 34,800. आता विचारला आहे व्यवहारात किती तिला शेकडा नफा होईल. ऑब्व्हियसली नफा होणार, कारण इथे जर बघितलं मी आता माझी कॉन्सेप्ट युटिलाइज करतो मी. कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे. माझे जर इक्वेशन तुम्हाला लिहून दिले ते जर लक्षात घेतलं असेल, इथं मला एक गोष्ट कळेल की माझी सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजे मला ऑब्व्हियसली जो होणार तो होणार आहे नफा. ही पहिली गोष्ट. किती नफा होणार? किती पैसे जास्त घेतले मी यांचा डिफरन्स घेणार, तितका मला नफा होणार. म्हणजे माझा नफा किती असणार? नफा जर काढायचं झालं तर तो असणार माझा 34,800 मायनस 25,000. सर हे मायनस हेच करायचं की हे मायनस हे करायचं? परत बोलू, रट्टा मारू नका. कोणतालाही कशातून पण मायनस करा. जर डिफरन्स धन आला, पॉझिटिव्ह आला तर नफा झालाय, आणि डिफरन्स निगेटिव्ह आला म्हणजे तोटा झालाय. मला माहिती आहे नफा होतोय म्हणून मोठ्यातून मी छोटा मायनस करतोय. त्याच्यामुळे परत हे कन्फ्यूज करू नका, हे मायनस करू की हे मायनस करू. दॅट इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला करायचं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त काय करायचंय? नॉर्मल मायनस करायचंय. मग आता यांना जर मायनस केलं, ऑब्व्हियसली 25,000 आहे, याच्यात 200 ऍड केले 35,000 झाले असते, पण 200 कमी आहे म्हणजे 10,200 कमी म्हणजे 9,800. हा झाला माझा नफा. पण मला नफा विचारलाय का? मला शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा कसा काढतो? तुम्हाला बोलू ना, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी कॉस्ट प्राइस बरोबर आपण कम्पेअर करतो. इथे जर मला कम्पेअर करायचं झालं तर माझा पर्सेंटेज नफा विचारलाय मला, बरोबर. याच्यामध्ये मी काय करणार? मला नफा किती होतोय? 9,800. हा कोणावर कम्पेअर करणार मी? कॉस्ट प्राइस बरोबर. ती किती माझी? 25,000. 3 शून्य गुणिले 100 हा झाला माझा पर्सेंटेज नफा. काहीच नाही केलं. होणारा नफा डिवाइड बाय नेहमी कॉस्ट प्राइस, नेहमी कॉस्ट प्राइस इंटू 100. आता काय नाही, कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी खूप सिंपल आहे. कसं करणार मी? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आणखी काय करता येईल मला? 25 ने भाग जाईल, 25 चोक 100. इकडे काय येणार? 25 10 250. याला आणखी भाग देता येईल मला. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. सॉरी, मी हे 2 शून्य कापले, बरोबर. नंतर आपले 25 10 25 चोक. आणि याला जर सॉल्व केलं तर हे माझं 2 पंचे 10, आणि याला जर मी परत 2 ने भाग दिला तर 2 चोक माझे 8, 1 उरला, 2 नम 18, 49 गुणिले 4. याला जर पूर्ण तुम्ही सॉल्व केलं तर हे ऑलमोस्ट जाईल तुमचं 39.2. सॉल्व करून बघा, हेच आन्सर येणार.
कॅल्क्युलेशन थोडे टिपिकल असतात, पण तुमची जशी हळूहळू प्रॅक्टिस होईल ना ते कॅल्क्युलेशन तुम्हाला सिम्प्लिफाय होतील, हळूहळू होतील. आता हा प्रॉब्लेम ना सॉल्व्ह करण्याची एक ट्रिक असते. मी 2 ऑलरेडी जरी काढून टाकले असते यांचं कॅल्क्युलेशन केलं असतं तरी हा सिम्पलच गेला असता. तर 39.2% एवढा मला काय होतो, शेकडा नफा होतोय. जेव्हाही मला नफा किंवा तोटा विचारणार तेव्हा एक गोष्ट डोक्यात नेहमी बसवा की मी कॉस्ट प्राइस बरोबर ती कम्पेअर करणार, म्हणजे माझ्या डिनॉमिनेटरला नेहमी काय असणार, माझी कॉस्ट प्राइसच असणार. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट. परत त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर वाटत असेल की पहिल्या प्रॉब्लेम मध्ये थोडं लक्षात नाही आलं किंवा प्लस मायनस झालं, काळजी करू नका, मी एका टाईपचे 2-3 प्रॉब्लेम कव्हर केलेत. चला हा प्रॉब्लेम वाचा आणि आता तुम्ही जो पेन पेपर हातात घेतलाय ना त्याला भरायचं काम करा. यश एक खेळणी 250 रुपयाला विकत घेतो आणि 300 रुपयाला विकतो, तर या व्यवहारात त्याला किती शेकडा नफा होईल विचारलंय. परत सेम मला सांगा, तू किती रुपयाला विकत घेतोय, 250ला, म्हणजे माझी कॉस्ट प्राइस जी दिली ती मला किती दिली आहे, 250 रुपये. ठीक आहे, पेन चेंज करतो जरा. आणि 300 रुपयाला विकतोय म्हणजे माझी जी सेलिंग प्राइस आहे मित्रांनो ती किती रुपये, माझी 300 रुपये माझी सेलिंग प्राइस आहे. इथे जर कम्पेअर केलं थोडी स्पीड वाढवतो, कारण आता लक्षात आलं असेल 250ला घेतोय 300ला विकतोय, म्हणजेच काय, माझी सेलिंग प्राइस जी आहे ती ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा, कॉस्ट प्राइस पेक्षा. विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे त्याला होणार काय, त्याला होणार नफा. इथे तर मला जास्त काही डोकं लावायची गरज पण नाही. जर 250 आणि 300 मधला डिफरन्स जर बघितला तर मला नफा किती होतोय, नफा मला होतोय सर 300 मायनस 250, याला जर सॉल्व्ह केलं मला 50 रुपयाचा नफा होतोय. बरोबर. आता मला 50 रुपयाचा नफा होतोय पण मला शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा मी कसा काढणार, परत सेम नफा किती होतोय सर 50 रुपये, कोणा कितीच्या रिस्पेक्टने होतोय, कॉस्ट प्राइसच्या रिस्पेक्टने होतो. ती किती दिली मला, 250 गुणिले 100 इतका काय होतोय, मला शेकडा नफा होतोय. कसं सॉल्व्ह करणार, सरळ 0 कटला, 5 5 25, 5ने भाग दिला, 5 2 10, 20%. आहे ऑप्शन आहे बी. हे दोन प्रॉब्लेम ना तुमचे पर्सेंटेज नफा आणि पर्सेंटेज तोटा हे कॉन्सेप्ट क्लिअर करणार. आता थोडंसं पुढे जाऊया. परत एक प्रॉब्लेम घेतलाय जस्ट फॉर तुमच्या अंडरस्टँडिंग करता. कधी कधी एक्झामला ना मोठं स्टेटमेंट नाही देत, छोट्याच्यात गुंडाळण्याचा प्रयत्न करतात. इथे तर सरळ सरळ जे ते देऊन जे किंमत ती देऊन टाकली, काय विकत घेतलं माहित नाही पण सगळ्या किमती दिल्या. खरेदी किंमत किती दिली मला, 1500, म्हणजे जी माझी कॉस्ट प्राइस आहे किती रे, 1500. कितीला विकली, सेलिंग प्राइस किती दिली माझी, 1000 रुपये. मला सांगा इथे माझी जी कॉस्ट प्राइस आहे ती जास्त आहे, सेलिंग प्राइस कमी, म्हणजे कमी किमतीला विकतोय, म्हणजे मला होणार काय, तोटा. हे तर मला दिसतच आहे, कारण मी 1500ला घेतोय, 1000ला विकतोय. थोडासा मूर्खपणासारखा व्यवहार आहे, कारण मी स्वतःचा तोटा करून घेतोय, पण दॅट्स ओके. मला काय तोटा होतो, कितीचा तोटा होतोय, दोघांचा फरक 1500 आणि 1000चा फरक किती झाला, 500 रुपये. म्हणजे मला तोटा किती होतोय, तोटा जर काढायला झाला तर 1500 मायनस 1000 बरोबर 500 रुपये. मला 500 रुपयाचा काय होतोय, तोटा होतोय. बरोबर. आता हा जो 500चा तोटा होतोय पण मला विचारला काय, शेकडा तोटा. मग शेकडा तोटा काय असणार, परत तोच फॉर्म्युला मित्रांनो. किती तोटा झाला, 500, किती वर झाला, कॉस्ट प्राइसवर. मी बोललो नेहमी कॉस्ट प्राइस किती ती माझी 1500 गुणिले 100, 0 गेला. बरोबर. याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर 5 त्रिक 15, थोडंसं सिम्प्लिफाय करतो. 100 भागिले 3 म्हणजे किती झाले रे बाबा, 33.33%. हा ऑप्शन आहे ए. दॅट्स इट. आता तर पर्सेंटेज नफा आणि पर्सेंट तोटा एवढा घासून झालाय ना की तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तुम्ही डोळे झाकून तो प्रॉब्लेम उडवणार. काहीच नाही, फक्त काय बघायचं, नफा तोटा किती झालाय. जो नफा तोटा दिसला त्याला सरळ तुमच्या कॉस्ट प्राइसने, खरेदी किमतीने डिवाइड करून घ्या, into 100, विषय संपला. तर आता आपण थोडंसं पुढे बघूया. येस, आता सारा नवीन टाईपचे प्रॉब्लेम, हे तर कळलं असेल राईट. हळूहळू लेवल वाढवणार, तुम्हाला पहिल्यापासून बोललोय मी. हा प्रॉब्लेम वाचा जरा. जर एखादी वस्तू ही ₹630ला 12.5% नफ्याने विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. हा प्रॉब्लेम दोन पद्धतीने सॉल्व्ह होतो, एक तुमची बेसिक पद्धत आणि एक शॉर्टकटही आपल्याकडे आहे. बघूया का सॉल्व्ह होतं. प्रॉब्लेमचं स्टेटमेंट पहिली कळालं का. जर एखादी वस्तू 630 रुपयाला 12.5% नफ्याने विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बघा कितीला विकतोय, 630ला, म्हणजेच काय दिलंय, माझी जी सेलिंग प्राइस आहे ती किती आहे, 630. ही केव्हा, जेव्हा 12.5% नफ्याने विकल्या जाते. मला सांगा नफा असो किंवा तोटा असो, कम्पेअर कोणाबरोबर होतो, नेहमी कॉस्ट प्राइस बरोबर कम्पेअर होतो. पण मला इथे कॉस्ट प्राइस दिली आहे का,
नाही, मला खरेदी किंमत दिलेली नाही, मी 100 मानून घेतो. खरेदी किंमत मी किती मानून घेतो? 100 मानून घेतली. आता एकदम हळूहळू मला एक गोष्ट सांगा, आत्ता आपण बघितलं राईट, मला नफा किती दिलाय? बरं नफा लिहून घेतो. मला पी जो आहे प्रॉफिट म्हणजे नफा किती दिलाय? 12.5%. आता मला एक गोष्ट सांगा, जर 12.5% नफा होतोय, तो नफा कोणावर होतोय? कॉस्ट प्राइसवर होतोय. म्हणजे 12.5% नफा म्हणजे टोटल नफा किती झाला? माझी सेलिंग प्राइस किती झाली? 112.5% झाली. मी आत्ता आपण शिकलो राईट. 20% नफा म्हणजे किती झाली? 120%. 40% नफा म्हणजे किती? 140%. 60% नफा 160%. 12.5% नफा 112.5%. म्हणजे मला नफा किती होतोय? 112.5% नफा होतोय. बरोबर. आता मला 112.5% एवढा नफा होतोय आणि 112.5% नफा केव्हा होतो? जेव्हा तो 630ला विकतोय. म्हणजे 112.5 ही माझी कोणाची किंमत आहे? 630ची किंमत आहे. बरोबर. एवढ्या पर्सेंटेजला विकला तेव्हा एवढा नफा झाला. म्हणजे 112.5%ची किंमत किती दिली मला? 630 दिली आहे. आता मला काय विचारलंय? वस्तूची खरेदी किंमत विचारली आहे. खरेदी किंमत विचारली आहे, ती माझी किती असते? 100. म्हणजे मला हे 630 रुपये दिले राईट. म्हणजे मला किती? 100%ची किंमत किती आहे असं विचारलं आहे. इक्वेशन कळालं असेल. खूप सिंपल इक्वेशन आहे. परत एकदा सांगतो, 12.5% जेव्हा नफा केव्हा होतोय? जेव्हा तो 630ला विकतोय. 12.5% नफा म्हणजे किती? 112.5. ह्या एवढ्या टक्क्याने विकलं, एवढ्या टक्क्याने विकतोय तेव्हा त्याला नफा होतोय, पण एवढ्या टक्क्याने विकल्यानंतर किंमत किती आहे? 630 राईट. हा फायदा केव्हा होतोय? जेव्हा 630ला विकतोय. म्हणजे 630ची किंमत ही होती 100%ची किंमत. ते आपल्याला विचारलंय. खूप नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, सॉल्व्ह करूया आपण. पर्सेंटेज तर क्रॉस करून कॅन्सल होऊन जाणार, त्याच्यामुळे पर्सेंटेज घ्यायची गरज नाही, कुठंच घ्यायचं नाही, ते क्रॉसमध्ये कॅन्सल होतं. क्रॉस मल्टिप्लाय करा. काय राहणार माझं? 112.5 x याने गुणलं इक्वल्स टू 630 गुणिले 100. बरोबर. म्हणजे मला एक्सची किंमत काढायची, ती किती असणार माझी? 630 गुणिले 100 डिवाइड बाय 112.5. हा जर पॉईंट काढायचा झाला ना, पॉईंट नंतर किती आहे बघा, सिम्प्लिफाय कसं करायचं? पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1 नंबर राईट. म्हणून म्हणजे वरती 1 0 देऊन द्यायचा. पॉईंट नंबर किती? 1 0 देऊन द्यायचा. तर हा जो माझा आहे ना, हा जो पॉईंट आहे तो हटून जातो. म्हणजे पॉईंटची गरज नाही. म्हणजे मी सरळ किती लिहू शकतो आता? 1125 लिहू शकतो. पॉईंट हटवला, पॉईंट नंतर 1 नंबर होता म्हणजे वरती 1 0 वाढवला, बस. बाकी काहीच करायचं नाही. आता काय याला कॅल्क्युलेशन कसं करणार? 25चा भाग जाणार. द्या भाग द्या. 25 चोक 100 किती उरले? 12. 25 5 125. 25 चोक 100 हा झाला माझा 40. परत कितीने भाग जाईल? परत माझा 5ने भाग जाईल. 5 9 45. 5 8 40. याला 9ले भाग जाईल. 9 7 63. 70. 70 गुणले 8. 7 8 56. 560 रुपये. एक्सची किंमत 560. 560 आहे ऑप्शनमध्ये. येस, वी हॅव 560. सो दिस इज द वे टू कॅल्क्युलेट. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. पण सर एक्झामला एवढं करण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. मी सांगतो एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, जर तुम्ही एक शॉर्टकट फॉलो केली तर. ती शॉर्टकट काय असणार? तुम्हाला ना मी आपण हे आन्सर इथंच ठेवूया, इथे ती शॉर्टकट करून दाखवतो. याची काहीच गरज नाही. बघा, एकदम 1 मिनिटही लागणार नाही, आन्सर येणार. मला सांगा किती दिलंय? मला सांगा नफा किती होतोय? माझा जो प्रॉफिट आहे, सॉरी, माझा प्रॉफिट किती दिलाय मला? 12.5%. 12.5%चं फ्रॅक्शन किती असणार? 1/8. हे तुम्ही शेकडोमध्ये शिकणार. 12.5चा फ्रॅक्शन किती माझं? 1/8. आता मला सांगा 1/8 आहे आणि मला होतो काय? नफा होतोय. नफा होत असला ना तर साइन प्लस लिहायचं आणि 8ला 1 मध्ये ऍड करायचं. 12.5चं फ्रॅक्शन 1/8. ही फ्रॅक्शन मेथड खूप युजफुल आहे. काहीच नाही, काही 2-4 फ्रॅक्शन लक्षात ठेवायचे आणि तेच परत अप्लाय होतात. जसं प्रॉब्लेम पुढे जाईल, म्हणजे आपलं लेक्चर पुढे जाईल, तसेच बाकीचे फ्रॅक्शन पण कव्हर होतील. 12.5% म्हणजे किती? 1/8 झाला. आता 1/8 झाला आणि मला नफा होतो म्हणून काय लिहिलं? प्लस लिहिलं. 8 + 1 9 एवढा नफा होतोय. 8 + 1 9 हे ऍड करायचं, एवढा नफा होतोय. ह्या 9ची किंमत किती दिली मला? ह्या 9ची किंमत दिली मला 630. आणि मला काय कॉस्ट प्राइस विचारली, म्हणजे ही खालची कॉस्ट प्राइस 8ची किंमत विचारली. ही मांडणी थोडी समजायला अवघड जाईल, कारण पहिल्यांदा फ्रॅक्शनचा शॉर्टकटने सांगतोय. हळूहळू जसा पुढे जाऊ तसं तुम्हाला हेही कळेल. बघा, 12.5% म्हणजे किती? 1/8. हा 12.5%चा फ्रॅक्शन आहे. नफा होतोय म्हणून काय साइन दिलं? प्लस. म्हणजे दोघांना ऍड करा. 8 + 1 9. ह्या 9ची किंमत किती दिली? 630. कारण एवढा नफा होतोय. मला कॉस्ट प्राइस विचारली. कॉस्ट प्राइस नेहमी डिनॉमिनेटरला असते खाली 8. या 8ची किंमत विचारली. आता काय नाही, याला जर बघितलं, ह्याच्या किती पट आहे? 9 7 63 × 70.
9 × 70 केली 630 येणार, म्हणजे याला पण मी 70नेच मल्टिप्लाय करणार, 8 × 7 = 56, 560 रुपये. काहीच केलं नाही, आन्सर सेम आला. आन्सर कम्पेअर करून खूप सिंपल आहे. मी तुम्हाला बोललो ना, तुम्हाला बेसिक पासून शॉर्टकटपर्यंत मी घेऊन जाईल. फक्त लक्ष द्या. आता हे जे पॉईंट सांगितले नुसते ऐकू नका, लिहून घ्या, कारण याची प्रॅक्टिस तुम्हाला पुढे करायची आहे. ठीक आहे, हा एकदम सिंपल प्रॉब्लेम. या टाईपचा परत एक प्रॉब्लेम घेतो म्हणजे आणखी लक्षात येईल. चला पुढे मूव्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 5 वाचा, स्टेटमेंट वाचा. चला, जर एखादी वस्तू ही 1470ला 2/3% नफ्याने विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? थोडी कॉम्प्लेक्सिटी वाढवली, पण बाकी सगळं सेम आहे. आता मी बेसिकने करणार नाहीये, मी माझा शॉर्टकट वापरणार आहे. मला सांगा, मला प्रॉफिट किती होतोय? 16 2/3%. परत माझी फ्रॅक्शन मेथडच वापरणार मी. याला थोडं सिम्प्लिफाय करूया. 16 त्रिक 48, 48 आणि 2 50, म्हणजे की त्याला 50/3%. पर्सेंट जर घालवायचा असेल तर खाली 100ने आपण काय करतो? मल्टिप्लाय, म्हणजे 50/3 × 100. याला जर सोडवलं 50 × 2 = 100, म्हणजे 1/6. चला, मला फ्रॅक्शन कळायला. किती आला फ्रॅक्शन माझा फ्रॅक्शन आला 1/6. काय होतोय? मला नफा होतोय, बरोबर. नफ्याने विकली म्हणून साइन काय देणार मी? प्लस. या दोघांना काय करणार मी? ऍड. 6 ने किती झालं? 7. 7ची किंमत किती दिली आहे? 1470. मला काय विचारली? खरेदी किंमत. खरेदी किंमत कुठं असते? खाली. म्हणजे मला 6ची किंमत किती ते विचारलंय, बरोबर. आता काय हा बघायचा किती पट आहे बघा. जरा पेन बदलूया, बरं वाटेल. हा जर बघितला तर 7 × 2 = 14, 7 × 1 = 210. 210 पट आहे. 210 × 7 करा, एवढं भेटणार. म्हणजे याला पण किती करावं लागेल आपल्याला? × 210च करावं लागणार. याला जर गुणून घेतलं 0 6 6 × 2 = 12, 1260. म्हणजे माझी खरेदी किंमत 1260 असणार. ऑप्शन दिसतोय का कुठे? 1260. येस, बी ऑप्शन. सो ही एक पद्धत आहे ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. जेव्हाही तुम्हाला नफा दिलाय, नफ्याचं पर्सेंटेज दिलंय आणि त्या पर्सेंटेजमुळे होणारा नफा दिलाय, गो फॉर फ्रॅक्शन मेथड. डोळे बंद करून फ्रॅक्शन मेथडने जायचं. प्रॉब्लेम तुम्हाला पेन पेपर सुद्धा वापरायची गरज पडणार, इतका पटकन सॉल्व्ह होणार. ठीक आहे, चला मग जाऊया, पुढे मूव्ह करूया. नेक्स्ट टाईपचा प्रॉब्लेम बघूया. एक दुकानदार एक चेंडू. हा मस्त प्रॉब्लेम आहे, तुमच्या थोड्या डोक्यात झुंजून येणार, कारण हा प्रॉब्लेम ना तुमचं बेसिक, तुम्हाला सगळं बेसिक विचारणार. कारण याच्यात फक्त तुम्हाला एकच नंबर दिसतोय आणि काहीतरी विचारलंय. जेव्हा नंबर कमी दिलेले असतात ना, तेव्हा इनपुट कमी असतं, म्हणजे आपल्याला बाकीचे इनपुट काढावे लागतात. प्रॉब्लेम आता, एक दुकानदार एक चेंडू 2.3% नफ्याने विकतो, तर त्याचा शेकडा नफा किती? दिलं काय? दुकानदार एक चेंडू काहीतरी नफ्याने विकतोय. चला, मला एवढी गोष्ट तर माहिती आहे की नफा किती होतोय. मला पर्सेंटेज दिलाय, नफा किती होतोय? 2/3%. परत याला सॉल्व्ह करतो. आपण आत्ताच सॉल्व्ह केलं, राईट. 16 त्रिक 48, 2 50. हा माझा किती? 50/3% आहे, म्हणजे गुणिले 100 करणार. याला जर सॉल्व्ह केलं तर 1/6. आता थोडं डोक्याला थोडा जोर द्या. दिलं काय बघा प्रॉब्लेम मध्ये काय दिलं? नफा होतोय. मी या फ्रॅक्शन बरोबर जरा खेळतो आता. 1/6. जरा पेनही बदलतो म्हणजे तुम्हाला कळेल. सगळ्यात पहिली गोष्ट, मला काय दिलं? नफा होतोय, म्हणजे साईन काय असणार? धन. आता मला सांगा, मला नफा किती होतोय? मला 1 एवढा नफा होतोय. आम्हाला नफा होतो. केव्हा होतोय मला नफा? जेव्हा तो 6 या किमतीला विकतोय, सेलिंग प्राइस. कारण काय माहिती का, ह्या फ्रॅक्शनला नफा होतोय. हा म्हणजे काय? त्याला 1 एवढा नफा होतोय. केव्हा? जेव्हा तो 6ला विकतोय तेव्हा. हा याचा मिनिंग झाला. 16 2/3 नफ्याने विकतो, म्हणजे ह्या फ्रॅक्शनने विकतो. मी फक्त त्या फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय केलं. म्हणजे काय? तो 1चा त्याला नफा होतो. केव्हा? जेव्हा तो 6ने विकतो. तर मला सांगा, कॉस्ट प्राइस किती असणार? मला सांगा, कॉस्ट प्राइस किती असणार? मला सांगा, 1चा नफा होतोय. नफा होतोय म्हणजे माझी कॉस्ट प्राइस काय असणार? कमी असणार. कितीने कमी असणार? 1ने, म्हणजे माझी कॉस्ट प्राइस 5. नाही कळालं? सांगतो. मला सांगा, जेव्हा कॉस्ट प्राइस 5 आहे, 1चा नफा होतोय, तेव्हाच तर सेलिंग प्राइस 6 असेल. सेलिंग प्राइस 1ने जास्त आहे, म्हणजे काय? कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस 1ने जास्त असली पाहिजे. 5ला विकत घेतली, 1चा नफा झाला, तेव्हाच तर सेलिंग प्राइस 6 आली माझी. आणि मला सांगा, सर एवढं का करत बसले? कारण मला शेकडा नफा विचारलंय. जेव्हा पण मला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला जातो, तेव्हा महत्वाची गोष्ट असते, मला कॉस्ट प्राइस काढावीच लागते. आता काय नाही, मला जर आता पर्सेंटेज नफा विचारलं तर मी सरळ सरळ काय बोलेल? मला नफा किती होतोय? 1 रुपयाचा नफा होतोय. कितीवर होतोय? कॉस्ट प्राइस किती? 5 गुणिले 100. सरळ सरळ 20%. थोडा टिपिकल प्रॉब्लेम होता, कारण त्या फ्रॅक्शन बरोबर खेळायचं होतं. ज्या फ्रॅक्शन दिलाय तितका नफा दिलाय, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुमचा नफा कोणता, सेलिंग प्राइस कोणती, कॉस्ट प्राइस कोणती काढता आलं पाहिजे. त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल. प्रॅक्टिस घेणार, डोक्याला ताण घेऊ नका.
सोपा प्रॉब्लेम आहे, कळेल. आणखी एकदम प्रॅक्टिस केली ना तर हाही प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम चला तुमच्याकरताच घेतला, ज्यांच्या हातात वही आणि पेन आहे व्हिडिओ पॉज करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, बघा तुम्हाला जमतंय का. नाही तर मी आहेच. काय दिले, एक दुकानदार एक वस्तू 8 1/3 नफ्याने विकतो तर त्याचा शेकडा नफा किती. परत तेच मला काय दिलंय, होतो काय नफा. एक मिनिट पेन चेंज करतो. मला काय होतोय, नफा होतोय बरोबर. किती नफा होतोय, मला पर्सेंटेज नफा दिलाय 8 1/3% एवढा नफा होतोय. परत फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करतो, 8 3 24 आणि 1 25, 25/3%. पर्सेंटेज घालवायचं असेल तर 25/100 करावं लागेल, म्हणजे 3 × 100, 25 चोक 100 म्हणजे किती 1/12. आता बघा 1/12 बरोबर खेळूया परत तसंच. मला सांगा काय होतोय, नफा होतोय केव्हा, जेव्हा 1/12% विकतोय. नफा जर होत असेल तर साईन काय असणार, धन, कारण नफा होतोय. कितीचा नफा होतोय, हा 1 एवढा नफा होतो. केव्हा होतोय, जेव्हा तो 12ने विकतोय तेव्हा. नफा केव्हा होतो, जेव्हा 12ने विकतो तेव्हा. तर मला सांगा कॉस्ट प्राइस काय असेल, कितीचा नफा होतो, 1चा नफा होतो. कितीवर होतोय, कॉस्ट प्राइस 12 एवढ्या सेलिंग प्राइसवर होतोय, म्हणजे माझी कॉस्ट प्राइस 11च असली पाहिजे, कारण 11 मध्ये 1 ऍड केलं तर 12 होणार बरोबर. 11ला घेतलं, 1चा नफा कमवला, तेव्हाच तर 12 माझी सेलिंग प्राइस असणार. कॉमन सेन्स राईट. म्हणजे माझी कॉस्ट प्राइस असली 11. आता मला काय विचारलंय, पर्सेंटेज नफा. परत तेच नफा किती झाला मला, 1चा कितीवर झाला, 11वर गुणिले 100, म्हणजेच काय असणार 100/11. याला जर मी थोडं ऑप्शन बघा, ओके थोडंसं सॉल्व्ह करूया. कसं येणार, 11 9 99 आणि 1 100%. याला सिम्प्लिफाय करता येईल ना. सिम्प्लिफाय करणं शिका रे बाबा. 100/11 आहे ना. कसं सॉल्व्ह करणार, 11 लिहायचं, 100च्या आसपासच्या 11च्या मल्टिप्लाय संख्या कोणती, 11 9 99. 100 पेक्षा कितीने कमी, 1ने, म्हणून 1. 11 99 99 100, 100/11 दोघं सेमच आहे. सो 9 1/11 दिसतं ऑप्शन मध्ये कुठे, येस ऑप्शन बडी. सो दॅट्स इट. तर हे प्रॉब्लेम अशा पद्धतीने फ्रॅक्शनने ट्रॅक होतात. सर दुसरी मेथड नाही का, ऑब्व्हियसली दुसरी मेथड आहे. बघा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नंबर ऑफ मेथड आपल्याकडे आहेत, पण सिम्प्लिफाय मेथडने गेलेलं काय वाईट. एक प्रॉब्लेम 10 मिनिटात सोडवत आहे, तोच प्रॉब्लेम 2 मिनिटात सॉल्व्ह होतोय किंवा 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतोय, तर ऑब्व्हियसली आपण कमी वेळेला जाऊ, कारण बाकीचे चॅप्टर आहेत आपल्याकडे. ठीक आहे, जिथं बेसिक गरजेचं आहे तिथं मी बेसिक घेणार, पण जिथं बेसिक गरजेचं नाही, फक्त प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे, रिक्वायरमेंट आहे, तिथं मी तुम्हाला अशाच पद्धतीने सांगणार. चला पुढे जाऊया. ओके, हे तुम्हाला कळेल कारण ना मी याची प्रॅक्टिस घेतली होती बेसिक घेताना, तर हे एवढं अवघड नाहीये. बघा इथे ना पेन बरोबर आहे माझ्याकडे. खरेदी किंमत दिली किती, माझी कॉस्ट प्राइस किती आहे 60 रुपये. मला काय दिलाय, नफा दिलाय, प्रॉफिट किती दिलाय 20%. मला विचारलंय काय, बघा मला विचारलंय विक्री किंमत. विक्री किंमत साठी मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मला एक गोष्ट सांगा, ही माझी जी कॉस्ट प्राइस आहे ती किती असते, नेहमी 100% असते बरोबर. म्हणजे ही जी 60 आहे, हिची 60 दिले ना मला, हे किती पर्सेंट असतं, नेहमी 100% असतं, कारण ती माझी खरेदी किंमत आहे. ती मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगत आलो, ती नेहमी 100% असते. आता मला काय विक्री किंमत विचारली, विक्री किंमत कितीच्या प्रॉफिटने विकली, 20%च्या प्रॉफिटने. परत तेच 20% प्रॉफिट म्हणजे किती झालं 120%. परत तेच सांगू 40% 140%, 60% नफा झाला 160%, 20% तोटा आला 80%, तसंच 20% नफा झाला म्हणजे किती झाले 120%. या 120%ची किंमत तर मला विचारली आहे. 100%ची किंमत 60 दिली, कारण कॉस्ट प्राइस नेहमी 100% असते. 20% नफा होतोय म्हणजे काय, मला 120% करताची विक्री किंमत विचारली. आता तुम्ही धडधड उडवणार राईट, याच्यामध्ये काहीच नाही. करा क्रॉस मल्टिप्लाय करा. चला 0 0 तर पहिलेच कट करून टाकतो. हे काय असणार माझं 120 गुणिले 6 बरोबर, आणि डिवाइड बाय 10, हीच तर माझी एक्सची किंमत झाली. करा सॉल्व्ह करा. 10 आहे ना हे, येस. तर माझा 0 0 परत कटला, 12 72, 72 रुपीज ही झाली माझी सेलिंग प्राइस. आणि एवढंही करायची गरज नाही. जर तुम्ही तुमचा शेकडोरी टॉपिक झाला ना, तुम्ही याला एवढं करत बसणार नाही. मला सांगा किती नफा होतोय, 20% नफा होतोय. मला सांगा 60चे 10% किती झाले 6, 10% किती आले 6, मग 20% किती 12, म्हणजे काय 12 रुपये जास्त असणार. 60 मध्ये 12 ऍड करा, परत 72 येणार. एवढं करायची गरजच पडणार नाही. पण आपला सध्या प्रॉफिट लॉस चालू आहे म्हणून मी या फ्लो मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतोय. पुढचा प्रॉब्लेम घ्या. हा कळला नसेल डोंट वरी, आपल्याकडे पुढचे प्रॉब्लेम आहेत. ओके, पुढे काय दिलंय मला बघा, मला कॉस्ट प्राइस दिली आहे. किती दिली कॉस्ट प्राइस 40 रुपीज. मला प्रॉफिट किती झालाय, म्हणजे नफा किती झालाय
20%. मला वाटत नाही तुम्हाला याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत असेल. मी तुम्हाला बोलणार सी म्हणजे क खरेदी किंमत. क खरेदी किंमत मी फक्त लिहिण्यासाठी घेतोय, कारण प्रत्येक वेळेस खरेदी किंमत लिहिणं थोडं टिपिकल जाईल, म्हणून मी फक्त सिम्बॉल यूज करतोय. मग काय दिलं मला, कॉस्ट प्राइस 40, प्रॉफिट किती होतो मला 20%. आता परत तेच, ही 40 माझी खरेदी किंमत आहे, म्हणजे ही किती टक्के आहे 100%, ती नेहमी 100% असते. प्रॉफिट किती होतोय 20%, म्हणजे मला किंमत कितीची विचारली 120%ची किंमत किती विचारली. परत 0 कटला, करा क्रॉस मल्टिप्लाय 120 × 4 / 10, परत 0 कटला, 12 चोक 48 रुपये. परत एवढं करायची गरज आहे का सर? नाही, ऍक्च्युली गरज नाहीये. 20% नफा होतो म्हणजे 40चे 20% काढा, 40चे 20%, 40चे 10% 4, 40चे 20% 8, म्हणजे 40 पेक्षा 8 जास्त, 40 + 8 48. असंही सॉल्व्ह होणार. हे मी जे बोललो नाही शेकड्यावरी, मग तुमचं चांगलं क्लिअर होणार. आपण नॉर्मल कॅल्क्युलेशननेच जाऊ, तर हेही प्रॉब्लेम पटकन उडतात. हे फक्त तुमच्या मध्येच स्टार्टिंगला मी थेरी घेतलेली, राईट, विसरून नको जाऊ म्हणून मध्ये एक प्रॉब्लेम ऍड केला मी, कारण हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. मिटवायची गरज नाही, आपण डायरेक्ट पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9. ओके, एक दुकानदार एक वस्तू विक्री किमतीच्या 25% तोट्याने विकतो, तर त्याचा शेकडा तोटा किती? डोक्यात खरंच झुंजून येतात, कारण हे जे प्रॉब्लेम जे फ्रेम करणारे एक्झामिनर असतात ना, ते प्रॉब्लेमच समजू देत नाही आपल्याला. त्यांचं स्टेटमेंटच असे देतात ना की आपण सॉल्व्ह करणं खूप दूर राहिलं, प्रॉब्लेमच समजलं जात नाही. एकदम आरामात वाचायचं. एक दुकानदार एक वस्तू विक्री किमतीच्या 25% तोट्याने विकतो, म्हणजे ज्या किमतीला तो ती वस्तू विकतोय त्याच्याही 25% तोट्याने ती वस्तू विकतोय, तर त्याचा शेकडा तोटा किती विचारलाय मला. हे बघा, आता थोडे तुम्ही मॅच्युअर्ड झाले, आता मी तुम्हाला काही ॲडव्हान्स गोष्टी सांगू शकतो. जेव्हाही मला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारलाय, मला एक गोष्ट जी माहीत पाहिजे ती म्हणजे कॉस्ट प्राइस. जोपर्यंत तुम्हाला खरेदी किंमत माहीत नाही, तुम्ही शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढू शकत नाही, कारण आपला शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. हा प्रॉब्लेम तसाच आहे. पण हा प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करणार आहे मित्रांनो, मी हा फ्रॅक्शनने जाणार आहे. मला सांगा, 25% तोट्याने विकतोय, राईट, 25% तोट्याने विकतोय, हळूहळू घेतो. मला सांगा किती तोटा होतोय? 25%. 25%चं मला फ्रॅक्शन काढायला लावलं, ते किती असणार माझं? 1/4. मला होतो काय? तोटा होतोय, म्हणून काय लिहिणार मी? मायनस. माझ्यामध्ये या आजच्या आपल्या व्हिडिओमधला पहिला प्रॉब्लेम असेल जिथे मी मायनस साईन लिहिले, कारण तोटा होतोय, राईट. आता हळूहळू जाऊया. मला सांगा, तो त्याला तोटा होतो मायनस लिहिला, राईट. आता मला काय विचारलं, शेकडा तोटा किती होतो ते लिहिले. आता याच्यामध्ये जर काढायचं झालं, त्याला तोटा किती होतोय? एक एवढा तोटा होतोय, याला मी एल बोलतो, लॉस. हा तोटा केव्हा होतोय? जेव्हा तो 4 रुपयाला ती वस्तू विकतोय, विक्री किमतीच्या 25% तोट्याने, बरोबर, विक्री किमतीच्या 25% तोट्याने. म्हणजे काय, एक एवढा तोटा होतो. केव्हा होतोय? जेव्हा तो 4 एवढ्या प्राइसने विकतोय तेव्हा. तर याच्यावरून मला कॉस्ट प्राइस नाही का काढता येणार? मला सांगा, तोटा होतोय म्हणजे काय, माझी कॉस्ट प्राइस जास्त आहे आणि सेलिंग प्राइस काय कमी आहे. कॉस्ट प्राइस माझी जी असणार ती जास्त असणार, म्हणजे कॉस्ट प्राइस कितीने जास्त असणार? 1 ने, म्हणजे 5 एवढी कॉस्ट प्राइस असणार. खरेदी किंमत 5, विक्री किंमत 4, तेव्हाच तर माझा एकचा तोटा होणार, बरोबर. आता मला कॉस्ट प्राइस एवढी कळली, मला तोटा कितीचा होतोय? आता मला पर्सेंटेज तोटा विचारलाय, बरोबर. एकदा कॉस्ट प्राइस निघाली की सगळं एकदम सिंपल होऊन जातं. कितीचा तोटा होतोय मला? 1चा तोटा होतोय. कितीवर होतोय? 5वर होतोय. गुणिले किती करणार मी? 100. याला जर सॉल्व केलं, 5 2 10, सरळ 20%. ऑप्शन बघा, 20% आहे का? येस, ऑप्शन नंबर सी. मला माहिती कळलं नसेल, भरपूर स्टुडंटला कळलं नसेल, कारण थोडं इथे ना कॉम्प्लिकेशन आहे. आय अग्री. मी परत सॉल्व्ह करतो. मी तुमच्या भावना समजू शकतो, कारण मी स्टुडंट होतो. आरामात घेतो मी, काहीच हरकत नाही. मला एक गोष्ट सांगा, 25% तोटा होतोय, बरोबर. तोटा किती होतोय? 25%. 25%चं फ्रॅक्शन किती? 1/4. होतो काय? तोटा होतो. तुम्ही साईन कोणतं सांगितलंय? निगेटिव्ह साईन सांगितलं, बरोबर. तोटा होतो म्हणून निगेटिव्ह साईन सांगितलंय. स्टेटमेंट वाचा, तुम्हाला हे जे फ्रॅक्शन हे क्लिअर होणार. स्टेटमेंट काय दिलंय? एक दुकानदार एक वस्तू विक्री किमतीच्या 25% तोट्याने विकतो, म्हणजे इकडेच विक्री पण आहे, इकडेच तोटा पण आहे. कारण या स्टेटमेंटमध्ये 2 गोष्टी माहिती आहे, एक तोटा आणि एक विक्री. हा नंबर कोणासाठी दिलाय मला? हा नंबर तोट्यासाठी पण दिलाय आणि हाच नंबर मला विक्रीसाठी पण दिलाय. म्हणजे या फ्रॅक्शन मध्ये तोट्याची व्हॅल्यू असणार आणि विक्रीची व्हॅल्यू असणार. म्हणूनच बोलतोय, हा जो -1 आहे हा काय माझा तोटा, याला एल लिहितो मी, आणि हा काय माझी विक्री किंमत म्हणजे माझी सेलिंग प्राइस. आता तर कळलं असणार. याच्यापेक्षा जास्त फोडून नाही सांगू शकत मी. आता मला सांगा,
मला माहिती आहे 1 रुपयाचा तोटा होतोय केव्हा, जेव्हा 4ला विकतोय, तर माझी खरेदी किंमत किती असणार? तोटा होतोय ना, तोटा होतोय राईट, म्हणजे माझी विक्री किंमत कमी असणार, बरोबर, आणि खरेदी किंमत जास्त आहे, जास्त रुपयाला आणलाय कमी रुपयाला विकलं, माझी खरेदी किंमत जास्त असणार, कितीने जास्त असणार? ती 1ने, कोणापेक्षा? सेलिंग प्राइस पेक्षा, म्हणजे माझी कॉस्ट प्राइस 5. नाही कळलं? इकडे बघा, मला सांगा, जेव्हा कॉस्ट प्राइस 5 होती 4ला विकतोय तेव्हाच ते 1चा तोटा होतोय, स्टेटमेंट सॅटिस्फाय होतोय राईट. आता मला कॉस्ट प्राइस कळली 5, आता मला पर्सेंटेज तोटा काढायला काहीच हरकत नाही. पर तोटा कसा काढतो मी? मला तोटा कितीचा होतोय? 1चा. कितीवर? 5 वर, गुणिले 100, 5 दुने 10, ढळढळ 20%, काहीच हरकत नाही. आरामात लक्षात घेतलं तर गोष्टी कळतात. नसेल कळलं अजून पण काहीच हरकत नाही. पुढचा एक प्रॉब्लेम फक्त तुमच्यासाठी, करा सॉल्व्ह करा. एक दुकानदार एक वस्तू विक्री किमतीच्या 50% नफ्याने विकतो, स्टेटमेंट नीट आहे का? नफ्याने विकतो, तर त्याचा शेकडा नफा किती? परत तेच, आता काय होतो त्याला? नफा. आता हळूहळू लक्षात घ्या, किती नफा होतोय? 50%. सर 50%चं फ्रॅक्शन किती? 1/2. काय होतोय? नफा. म्हणजे काय टाकणार मी? प्लस साईन. आता याच्यामध्ये ह्या किमतीसाठी दोन गोष्टी दिल्या आहेत, ती म्हणजे विक्री किंमत आणि एक म्हणजे नफा. कितीचा नफा होतो? 1चा. वरती जो असतो तो माझा नफा आणि खाली जी असते ती माझी सेलिंग प्राइस. मला सांगा, 2ला विकल्यामुळे 1चा नफा होतोय. आता जर मला नफा होतोय म्हणजे माझी विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत किती? कमी आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस किती असली पाहिजे माझी? 2 पेक्षा 1ने कमी, म्हणजे 1 रुपया. स्टेटमेंट सॅटिस्फाय करून बघा, जेव्हा माझी खरेदी किंमत 1 होती आणि मला 1चा फायदा होणार तेव्हाच तर विक्री किंमत 2 होणार, बरोबर. आता काय नाही, आता परत तेच पर्सेंटेज नफा काढा. किती असणार माझा नफा? कितीचा नफा झाला माझा? 1चा. कितीवर? परत 1 वर, गुणिले 100, म्हणजे मला ढळढळ 100% जो होतोय नफा होतोय. ऑप्शन आहे कुठे? येस, ऑप्शन नंबर 1, 100% नफा. आता ती गोष्ट क्लिअर झाली असणार. हळूहळू एकदम पुढे चाललोय. माहिती हे जे आजचं लेक्चर आहे फक्त बेसिकवरच डिपेंड आहे, इथे काही ॲडव्हान्स सेक्शन मी कव्हर केलेलं नाहीये. ह्या गोष्टी थोड्या डोक्याला झुंझुन्या देतात, पण तुमच्या डोक्याला झुंझुन्या आल्या नाही तर तुम्हाला हे लेक्चर वर्थ वाटणार नाही. तुम्ही जर काही पे करताय तुमच्या डोक्याला झुंझुन्या आल्याच पाहिजे, तरच समजायचं की आपलं लेक्चर वर्थ आहे. सगळं कळत गेलं म्हणजे जे तुम्हाला माहिती मी तेच सांगितलं, मग फायदा नाही. पुढचा प्रॉब्लेम, आता थोडासा नवीन टाईपचा प्रॉब्लेम घेतलाय. स्टेटमेंट वाचा. एक दुकानदार एक वस्तू 320 रुपयाला विकल्यामुळे 14.28% नफा होतो, तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? हा प्रश्न आहे. हाही प्रॉब्लेम 2 प्रकारे सॉल्व्ह होतो. पहिली गोष्ट, तुम्हाला स्टेटमेंट कळायला हवं. स्टेटमेंट काय सांगतं? मला स्टेटमेंट सांगतं ओके, मला स्टेटमेंट काय सांगतं? मला एक वस्तू 320 रुपयाला विकल्यामुळे 14.28%चा नफा होतो, तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? म्हणजे मला कॉस्ट प्राइस विचारली. मला जी विचारली ती खरेदी किंमत किती ते विचारले ओरिजिनल वाले. मला एक गोष्ट सांगा, जे 14.28% जो नफा आहे तो केव्हा होतो? जेव्हा 320 रुपयाला वस्तू विकतो तेव्हा होतो. परत तीच गोष्टची आपण आता 2-3 प्रॉब्लेमच्या अगोदर बघितली. 14.28 जर टक्के मी स्टेटमेंट लिहितो 14.28%, राईट, एवढा मला नफा होतो. केव्हा? जेव्हा 320ला विकतोय तेव्हा. जेव्हा काय? जेव्हा सेलिंग प्राइस किती होती माझी? 320%. 14.28% प्रॉफिट म्हणजे टोटल प्रॉफिट किती झाला? 114.28. 114.28. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं राईट. 20% नफा 120%, 30% नफा 130%, 40% नफा 140%, 14.28% नफा 114.28%. हा नफा केव्हा होतो? जेव्हा तो वस्तू 320 रुपयाला विकतो, म्हणजे 320 रुपयाची किंमत 14.28 एवढी दिली आहे. आता मला विचारलंय कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती असते? नेहमी 100% असते, म्हणजे मला 100%ची किंमत विचारली आहे. ही 320 रुपीज होती, तर 100% करता किती रुपये? ही 14.28% झाली. काय नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा. कसं करणार? याला सिम्प्लिफाय करावं लागेल, राईट. 320 गुणिले 100 डिवाइड बाय 114.28, राईट. मी आताच तुम्हाला शिकवलं, हे कॅल्क्युलेशन करताना पॉईंटच्या नंतरचे नंबर मोजायचे. किती नंबर आहे? 2 नंबर, तेवढे शून्य वरती ऍड करून द्या. 1, 2 आणि खालचा पॉइंटर तुम्ही आता खुशीत हटवू शकतात, कारण त्याची व्हॅल्यू तुम्ही वरती ऑलरेडी ऍड केलेली आहे, म्हणजे हा 114.28 होणार, राईट. आता याला तुम्ही सॉल्व्ह करा. थोडं कॅल्क्युलेशन जाणार टिपिकल, पण सॉल्व्ह करावं लागणार.
25चा भाग जाईल का? 25 चोक 100, 14 उरले. नाही, आपण बेसिक न जाऊया. मी याला 2चा भाग देतो. बे 5 10, 1 उरला, बे 7 14 आणि बे 1 बे बेचोक 8, राईट. 5714. वरती जर द्यायला गेलो तर वरतीनं पण मी त्याला भाग देणार तेवढाच. बे 5 10, 0 0 0, राईट. 5000. आणखी कितीचा भाग देणार? परत 2चा भाग देतो. बे 2 4, 1 उरला, बे 8 16, किती उरला? 1 उरला, बे 5 10, बे 7 14. परत कितीचा भाग जाणार वरती? परत 2चाच भाग देतो. हा माझा 2500. आता कितीचा भाग जाईल? 3चा भाग जातोय काय? नाही, याला आपलं थोडं कॅल्क्युलेशन हे थोडं टिपिकल जातं. हा थोडा लेंदी वे झाला. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, काहीतरी आन्सर येणार. हे थोडं कॅल्क्युलेशन आपलं डिफिकल्ट जातंय. हाच वे अवॉइड करण्यासाठी, कारण मी तुम्हाला आतापर्यंत ते शिकवलंय, तुम्ही जर हा वे वापरला तर आन्सर चुकेल असं नाही, पण कॅल्क्युलेशन तुम्ही बघताय वेळ जातोय आपला. हा प्रॉब्लेम आणखी सिंपल पद्धतीने कसा करता येईल आपल्याला ते मी इथे सांगतो. मला सांगा 14.28%, राईट. हा तुमच्यासाठी होमवर्क झाला, कारण थोडं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासारखं आहे. तुम्ही करून घ्या आणि याचा आन्सर याच्यावर व्हेरीफाय करा. मला सांगा किती, मला प्रॉफिट किती होतोय, नफा किती होतोय? 14.28%. 14.28% जो मला नफा होतो याचा फ्रॅक्शन किती असतो? याचा फ्रॅक्शन असतो माझा 1/7, राईट. 14.28 चा फ्रॅक्शन 1/7. काय होतो? नफा होतोय. नफा होतो म्हणजे साइन काय असणार माझं? प्लस असणार. आणि याच्यात ऍड होणार. किती नफा होतो मला? 7 + 1 8 एवढा नफा होतोय. या 8ची किंमतच मला किती दिली आहे? 320 दिली आहे. आणि मला खरेदी किंमत विचारली, म्हणजे मला 7ची किंमत विचारली आहे. या 7ची किंमत किती असणार? इतकं सिंपल कॅल्क्युलेट जातं फ्रॅक्शनने काढला तर. आता हा जर बघितला, मी थोडा पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला दिसायला बेटर जाईल. हा जर बघितला तर हा याच्या किती पट आहे? 40 पट आहे, राईट. 8 चोक 32. तर हा पण याचा किती पट असला पाहिजे? 40 पट. 7 चोक 28 म्हणजे 280. ऑप्शनमध्ये कुठे दिसतं? 280. येस, दिस इज 280. इव्हन तुम्ही यालाही सॉल्व्ह केलं ना, तुमचं आन्सर 280 येणार. थोडं कॅल्क्युलेशन करून बघा, नाही चुकणार, आन्सर तेच येणार. म्हणून हा जो टिपिकल प्रॉब्लेम आहे हा आपण फ्रॅक्शनच्या मेथडने सॉल्व्ह करतोय. बघा, एक्झामला सॉल्व्ह करताना रॅन्डमली कोणतीही मेथड जर घ्यायला गेलं काहीच हरकत नाही, पण ज्या मोमेंटला लक्षात येते कॅल्क्युलेशन थोडे टिपिकल होत चालले आहेत, टाइम कन्झ्युमिंग आहे, त्यावेळेस मेथड बदलणं हा स्मार्टनेस आहे. त्यावेळेस तिथं फालतू टाइम घालवण्यापेक्षा आपली एक दुसरी मेथड पकडायची, की बाबा मी जी मेथड पकडली ती थोडी कॉम्प्लिकेटेड होते, दुसऱ्या मेथडने पटकन आन्सर येणार. ठीक आहे. आता प्रॉब्लेम कळाला असेल, ठीक आहे. नाही तर परत तुम्हाला सांगितलंय मी सेम टाईपचा नेक्स्ट प्रॉब्लेम घेतलाय. प्रॉब्लेम नंबर 12 वाचा. आपल्याकडे एकच होता का? ओके, हा थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. वाचा. जर 16 पुस्तकांची खरेदी किंमत ही 14 पुस्तकांच्या विक्री किंमत एवढी असेल तर शेकडा नफा किंवा तोटा किती? बघा, मला जे दिलंय ना ते स्टेटमेंट एकदा नीट वाचा. हा थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. कसं सॉल्व्ह करणार मला सांगा. 16 पुस्तकाची खरेदी किंमत म्हणजे काय? 16 पुस्तकाची, पेन बदलतो. ओके, 16 पुस्तकाची खरेदी किंमत म्हणजे काय? 16 पुस्तकाची कॉस्ट प्राइस ही कोणाच्या बरोबर आहे? 14 पुस्तकांच्या विक्री किमती बरोबर, म्हणजे सेलिंग प्राइसच्या बरोबर. हे कळलं का? 16 पुस्तकाची खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस, 14 पुस्तकाच्या विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइसच्या बरोबरची आहे. आता मला विचारलं काय तर शेकडा नफा किंवा तोटा किती. पहिली गोष्ट मला हे काढायचंय की मला नफा होतोय की तोटा होतोय, आणि जर तेही कळालं तर किती होतोय. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, जेव्हाही शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला जातो तेव्हा जी महत्वाची गोष्ट असते ती असते खरेदी किंमत. कारण जोपर्यंत तुम्हाला खरेदी किंमत माहित नाही तोपर्यंत शेकडा नफा किंवा तोटा निघणार नाही. आता बघा, मी याच्यातून काय मला सांगा. 16 पुस्तकाची खरेदी किंमत बरोबर 14 पुस्तकाची माझी विक्री किंमत. इथं मी काय मानून घेतो, समजा एका पुस्तकाची जी आहे ना, एका पुस्तकाची मी खरेदी किंमत मानून घेतो 1 रुपया. ही मानून घेतलं कारण मला इथं सगळे व्हेरिएबल मला काहीतरी अजून करावं. तुम्ही काही मानू शकता, असं नाही एकच रुपया मानायचं म्हणून. तर एका पुस्तकाची खरेदी किंमत 1 असेल तर 16 पुस्तकाची खरेदी किंमत किती झाली माझी? 16 रुपये. आणि ही कोणाच्या बरोबर आहे? ही 14 पुस्तकाच्या विक्री किमतीच्या बरोबर आहे. याच्यावर मला एक गोष्ट जी कळाली ती ही, याच्यावर महत्वाची गोष्ट काय कळाली माहितीये की माझी जी कॉस्ट प्राइस आहे ती किती आहे? ₹16. ही गोष्ट मला कळाली, राईट. 1 रुपया मानून घेतल्यानंतर. आता मला सांगा, मला कॉस्ट प्राइस निघाली,
मला आता नफा होतो तोटा हे कसं कळणार? मला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस कम्पेअर करावं लागेल, राईट? मला खरेदी किंमत कळाली, आता मला विक्री किंमतही काढावं लागेल, तेव्हाच तर मला कळेल की मला नफा होतोय की तोटा होतोय. मला सांगा, याच्यावरून मला एका पुस्तकाची सेलिंग प्राइस किती निघणार? 16/14, बरोबर? हे 14 इकडे आले तर इकडे एकाचीच उरेल ना, इकडे एक सिंगल उरेल, राईट? मग एका पुस्तकाची सेलिंग प्राइस किती? 16/14. जर 14 ने 16ला भाग दिला तर 1 पॉईंट काहीतरी येणार, म्हणजे एकापेक्षा जास्त येते. खरेदी किंमत किती आहे माझी? एकाची किती आहे? 1 रुपया. विक्री किंमत एकापेक्षा जास्त येते, म्हणजेच काय, माझी जी सेलिंग प्राइस आहे ती जास्त आहे कोणापेक्षा? कॉस्ट प्राइस पेक्षा, बरोबर ना? मी कॉस्ट प्राइस किती मानली? 1 रुपया. सेलिंग प्राइस जेव्हा काढायला गेलो तर 16/14 केलं तर 14 1 14 पॉईंट काहीतरी येत आहे, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे माझी सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. आणि इक्वेशन कोणाला सॅटिस्फाय करतं? हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं नफाला, कारण माझी विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे मला एक गोष्ट कळली, मला नफा होतोय. ऑप्शनमध्ये जर बघितलं, आता तुम्हाला सॉल्व्ह करायचीही गरज नाही. जर डी ऑप्शन नसतं ना तर तुम्हाला खरंच सॉल्व्ह करायची गरज पडली नसती, कारण मग आपल्याला नफा म्हणून हा एकच ऑप्शन आहे, राईट? कारण मला माहिती नफा होतोय, पण हा हुशार असतात एक्झामिनर, बरोबर? त्यांनी हा ऑप्शन ऍड केला, म्हणजे तुम्हाला आता सॉल्व्ह करावं लागेल. चला सॉल्व्ह करूया, काहीच हरकत नाही. आता मला काय काढायचंय? नफा किंवा तोटा किती होतोय. आता मला कळलं मला नफा होतोय, मग मला नफा किती होतोय तर ते कसं काढणार मी? माझी सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, इतका मला काय होतो नेहमी? नफा, कारण माझी सेलिंग प्राइस जास्त आहे. सेलिंग प्राइस किती माझी? एकाची 16/14, एकाची कॉस्ट प्राइस किती आहे? 1 रुपया. याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो, एलसीएम घेऊन घेतो, वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे कळेल. एलसीएम किती घेतला मी? याला 14 ने मल्टिप्लाय पण करतो आणि 14 ने डिवाइड पण करून घेतलो, म्हणजे माझा एलसीएम झाला. आता माझा छेद सारखा आहे, अंशाचा माझा वजाबाकी करता येईल. 16 - 14 किती झाले माझे? 2. 2/14. याला जर सॉल्व्ह केलं, हा येणार माझा 1/7. म्हणजेच काय, मला 1/7 एवढा काय होतोय? नफा होतोय. मला पर्सेंटेज विचारलंय, म्हणजे याला कितीने गुणवावं लागेल? 100 ने गुणवावं लागेल, म्हणजे हा किती होणार माझा? 100/7. याला जर मी थोडं सिम्प्लिफाय केलं तर किती येणार माझा? 7 1 7, किती उरले? 3 7 चोक 28, 14 7 98 आणि 2 100%, म्हणजे आन्सर किती आलं माझं? 14 2/7%. बघा मॅच होतोय का? येस, 14 2/7%. इथे काय होतं माहिती आहे का? थोडं कॅल्क्युलेशन वाढून जातं, याच्यात थोडं टिपिकल गोष्ट आहे, पण मला एक गोष्ट खरं खरं सांगा, म्हणजे छातीवर हात ठेवून खरं सांगायचंय की ते बेसिक युटिलाइज झाले की नाही? बिलकुल बेसिक युटिलाइज झाले. हे तुम्हाला मानवाच लागेल, कारण हे मानलं नाही तर व्हेरिएबल टाकणार कुठे? इथे फक्त व्हेरिएबल मानायचं, एवढंच माझ्याकडून शिकायचं होतं. बाकीच्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकणार होते, राईट? बाकी काहीच नव्हतं. बाकी तुम्हाला सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस काढावीच लागणार होती. पुढचा प्रॉब्लेम आणखी बघूया. आणखी कळलं असेल, राईट? याच्यामध्ये काहीच नाहीये. जर कळलं नसेल ना, डोक्याला ताण घेऊ नका. आणखी प्रॉब्लेम घेतलाय मी, एक प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठीच आहे. जर 12 पुस्तकांची खरेदी किंमत ही 9 पुस्तकांच्या विक्री किंमत एवढी असेल तर होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती? आता ते एकदम पटापट सॉल्व्ह झाला पाहिजे. काय दिलंय? 12 पुस्तकांची खरेदी किंमत म्हणजे किती? कॉस्ट प्राइस. ही कोणाच्या बरोबर आहे? 9 पुस्तकाच्या विक्री किंमतीच्या बरोबर आहे, म्हणजे 9 पुस्तकाची सेलिंग प्राइस, बरोबर? परत मी तेच मानून घेतो. समजा काय मानतो आपण? एका पुस्तकाची खरेदी किंमत म्हणजे किती? कॉस्ट प्राइस बरोबर ₹1 मानू. एका पुस्तकाची 1 रुपया मानली, तर मला सांगा 12 पुस्तकाची किती झाली? 12 रुपये. ही कोणाच्या बरोबर आहे? 9 पुस्तकाच्या सेलिंग प्राइस बरोबर आहे. आता तर जर 9 पुस्तका सेलिंग प्राइस 12 आहे, तर एका पुस्तकाची सेलिंग प्राइस किती काढणार तुम्ही? सर 12/9. याला जर सॉल्व्ह केलं तर 3 चोक 12, 3 त्रिक 9, 4/3. याला परत सॉल्व्ह केलं तर हा 3 1 3, 1 पॉईंट काहीतरी झालं, राईट? मला सांगा कॉस्ट प्राइस किती आहे? 1. सेलिंग प्राइस किती येते? 1 पेक्षा जास्त आहे. सॉल्व्ह करा, 1 पेक्षा जास्त आहे, म्हणजे मला एक गोष्ट तर कळाली की माझी जी सेलिंग प्राइस आहे ती परत जास्त आहे कोणापेक्षा? कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणजे इथं मला जो होणार तो काय होणार मित्रांनो? इथे मला नफा होतोय, राईट? इथे मला नफा होतोय. आता नफा होतोय कळलं, पण किती? मला काय विचारलंय? शेकडा विचारलाय, म्हणून पर्सेंटेज नफा जर काढायचा झाला, पहिले तर मी नफा काढून घेतो, बरोबर? पहिले मी नफा काढून घेतो, कारण कॅल्क्युलेशन एकदमच बिघडवायला नको, टिपिकल नको. मला सांगा नफा किती होणार आहे? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, कारण सेलिंग प्राइस मध्ये जास्त आहे. सेलिंग प्राइस किती माझी बघा? 4/3 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे? 1. परत मी काय करतो? एलसीएम घेतो. किती घेतो एलसीएम? 3. 3 ने गुणून घ्या, 3 ने छेदून घ्या. छेद समान करण्याला मी एलसीएम बोलतो, राईट? लसावी केव्हा काढतो? जेव्हा छेद समान करून घ्यायचा असतो, ठीक आहे? आता छेद सारखा आहे, वरच्या वंशाची सिम्पली मायनस वर. 4 2 3 गेला 1, 1/3. मला 1/3 तर आलं, पण मला जे विचारलंय
ते काय विचारलंय मला पर्सेंटेज विचारलंय बरोबर, म्हणून मला गुणिले किती करावं लागेल, गुणिले मला 100 करावं लागेल. 1/3 गुणिले 100 हे माझं जाणार सिम्पली किती 33.33% नफा. बघा ऑप्शन मॅच होतोय का, येस ऑप्शन ए. तर हे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतात जर बेसिक क्लिअर असेल तर, राईट. आणखी एक प्रॉब्लेम मित्रांनो 14 नंबरचा, हा पण त्याच टाईपचा थोडा आपण थोडा फास्ट उडवूयाला. आता तुम्ही म्हणतो पॉज करून तुम्हीच उडवा प्रॉब्लेम. वाचा. एका दुकानदाराला 72 पुस्तक विकल्यानंतर 9 पुस्तकाच्या विक्री किमती इतका तोटा होतो, तर त्याचा शेकडा तोटा किती. थोडा प्रॉब्लेम वेगळा आहे, पण खरंच सांगतो बेसिक क्लिअर असेल तुम्ही उडवणारा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये ना काय ऑब्झर्वेशन आहे जे मला तुम्हाला सांगायचे. मला सांगा होतो काय, एका दुकानदाराला 72 पुस्तक विकल्यानंतर 9 पुस्तकाच्या विक्री किमती इतका तोटा होतोय. मी काही गोष्टी सांगतो त्या लक्षात घ्या. याच्यामध्ये दुकानदाराला काय होतोय, तोटा. तर तोटा होत असेल याचा अर्थ काय झाला, तोटा होतोय म्हणजे याची जी कॉस्ट प्राइस आहे ती जास्त आहे आणि सेलिंग प्राइस किती आहे, कमी आहे. बरोबर, खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, तरच त्याला तोटा होणार. आता मला सांगा तोटा किती होणार, तोटा जो होणार तो माझा, जर मला तोटा काढायला लावला मी तोटा कसा काढणार, तर तोटा नेहमी मी कसा काढणार, आता माझी कॉस्ट प्राइस जास्त आहे राईट आणि सेलिंग प्राइस कमी आहे, तर माझा कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस एवढा त्याला काय होतोय, तोटा होतोय. हा काय होतो त्याला, तोटा. आता एवढं कळलं असेल ना तर प्रॉब्लेम संपला. आता मला पुस्तकात ही एकाची कॉस्ट प्राइस मायनस एकाची सेलिंग प्राइस इक्वल्स टू काहीतरी तोटा दिला, राईट. आता कॉस्ट प्राइस एकाची नाही, मी किती पुस्तक विकले, 72 पुस्तक विकतोय. मला सांगा 72 पुस्तकाची खरेदी किंमत मायनस 72 पुस्तकाची विक्री किंमत, हा जेव्हा व्यवहार होतो तेव्हा त्याला 9 पुस्तकाच्या विक्री किंमत एवढा काय होतो, तोटा होतो, राईट. याला जर मी सॉल्व्ह केलं आणि मी असं बोललो की माझी 72 पुस्तकांची कॉस्ट प्राइस मायनस 72 पुस्तकाची सेलिंग प्राइस इक्वल्स टू तोटा होतोय. किती तोटा होतोय, 9 पुस्तकाच्या विक्री किंमत म्हणजे 9 पुस्तकाची सेलिंग प्राइस इतका तोटा होतोय. हे इक्वेशन जर कळलं असेल तर प्रॉब्लेम संपला. एवढं इक्वेशनच लिहायचं त्या प्रॉब्लेम, बाकी काहीच नव्हतं. मला माहिती, मला 72 पुस्तकं विकल्यामुळे मला तोटा होतो, राईट. म्हणजे मी ते 72 पुस्तक खरेदी करून आणले पहिले, राईट. मी काहीतरी किमतीला खरेदी केले, 72 पुस्तकं खरेदी केले आणि नंतर ते 72 पुस्तकं विकले. हा माझा सेलिंग प्राइस आहे, सॉरी, ठीक आहे. 72 पुस्तक खरेदी केले, 72 पुस्तकं विकले, तेव्हा मला 9 पुस्तकाच्या विक्री किंमत एवढा काय होतोय, तोटा होतोय. हेच ते इक्वेशन मी ते लिहिले, राईट. आता 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 काय नाही, याला फक्त सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम संपेल. आता याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर 72 पुस्तकाची कॉस्ट प्राइस इक्वल्स टू, हा 72 तिकडे चालला जाईल, 72 आणि 9 किती झाले माझे, 81 पुस्तकाची सेलिंग प्राइस, राईट. आता जर माझं एवढं निघलं, आता परत मी काय मानून घेतो, माझ्या एका पुस्तकाची कॉस्ट प्राइस, परत तेच समजा ह्या इक्वेशनमध्ये तेच करायचं, एका पुस्तकाची कॉस्ट प्राइस इक्वल्स टू मी ₹1 मानली, हे माझं अजम्पशन. तर मी काय बोलेल, 81 पुस्तकाची सेलिंग प्राइस किती येणार माझी, 81 पुस्तकाची सेलिंग प्राइस येणार माझी 72, बरोबर. आता जर याच्यावरून मला एका पुस्तकाची सेलिंग प्राइस काढता येईल, किती येणार ती 72 भागिले 81, बरोबर. याला जर सॉल्व्ह करायचं झालं, सॉल्व्ह करायची गरज नाही पण करूया, 9 भाग जातो, राईट. 9 81 9 8 72 8/9 ही एका पुस्तकाची सेलिंग प्राइस झाली. याला जर सॉल्व्ह केलं ना तुम्ही, याला सॉल्व्ह केलं ना तर अंश छोटा आहे छेद मोठा आहे, म्हणजे याचं जे आन्सर येणार ना हे लेस दॅन 1 येणार, 1 पेक्षा कमी येणार. आणि माझी कॉस्ट प्राइस किती आहे, 1 आहे. म्हणजे काय, म्हणजे या व्यवहारात त्याला ढळढळ तोटाच होतोय, कारण मला 1 रुपयाला घेतलं एकापेक्षा कमी किमतीला विकलं तर तोटाच होणार. जरी हे दिलं नसतं ना, मी दोघं कम्पेअर करून काढलं असतं, मला नफा होतोय किंवा तोटा होतोय. म्हणून सांगतो बेसिक क्लिअर असेल ना तर प्रॉब्लेमच्या काही गोष्टीची गरजच नाही. आता मला काय होतंय, मला विचारलं काय, शेकडा तोटा विचारलाय, मला तोटा कसा काढणार मी. आता तोटा काढण्यासाठी माझा हा एक मोठा, राईट, 1 मायनस 8/9 करणार, राईट. आता या दोघांचा एलसीएम मी काय केलं, फक्त कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस केलं. तोटा म्हणजे काय असतो माझा, सीपी मायनस एसपी ना, हेच तर माझा तोटा झाला, राईट. कारण माझी कॉस्ट प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस कमी आहे. याला जर सॉल्व्ह केला आता तर मी काय करतो, परत एलसीएम घेतो. कितीचा एलसीएम घेणार मी, 9चा, म्हणजे 9/9 एवढा मी एलसीएम घेणार. याला सॉल्व्ह केलं, 9तून 8 गेले 1, 1/9, राईट. आणि मला पर्सेंटेजमध्ये हवा आहे म्हणून गुणिले किती करणार मी, 100. याला गुणिले 100 करणार, म्हणजेच काय असणार माझा 100/9. याला जर सॉल्व्ह केलं तर 9 1 9 9 1 9 आणि 1, राईट.
11 1/9 कुठे दिसतंय का? येस, ऑप्शन नंबर बी 11 1/9%. इथं ना तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट जाणवली असेल, सर आता थोडी लेवल वाढली आहे. ऑब्व्हियसली वाढणार, कारण मी बोललोय बेसिक गोष्टी ऐकायला किंवा मग समजायला सोप्या जातात, पण जेव्हा बेसिक अप्लाय करायची वेळ येते ना तेव्हा डोक्यात मुंग्या येतात. मुंग्या येऊ द्या डोक्यात, मी तर म्हणतो मुंग्या येऊ द्या, कारण जोपर्यंत डोक्यात मुंग्या येणार नाही ना तोपर्यंत तुम्ही हे प्रॉब्लेम हँडल करणार नाही एक्झामला. म्हणून प्रॅक्टिस कीप ऑन प्रॅक्टिसिंग. हा प्रॉब्लेम त्याच लेवलचा होता. थोडं जर समजून घेतलं ना हा प्रॉब्लेम काहीच अवघड नव्हता. आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. फक्त याच्यामध्ये ना इकडे तोटा होता, इकडे फायदा लिहिला मी, बाकी काहीच केलं नाही. एकदा सॉल्व्ह करा, जर नाही झालं तर काहीच हरकत नाही. नेक्स्ट लेक्चरला मी हा प्रॉब्लेम पासूनच सुरुवात करणार, पण आशा करतो तुम्ही या प्रॉब्लेमचा आन्सर काढणार. ठीक आहे. तर मित्रांनो हा होता आपला बेसिक, राईट. हे आपलं बेसिक होतं. आजचा हा बेसिक होता. बेसिकमध्ये मी काही बेसिक प्रॉब्लेम सुरुवातीला कव्हर केले आणि त्याच्यानंतर मी जे कव्हर केले ते थोडे ॲडव्हान्स लेवल आपण हळूहळू वाढवत गेलो, राईट. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. तयार राहा, राईट. पूर्ण बेसिक तुमचं झालेलं हवं. सगळी प्रॅक्टिस करून या. समोर सगळे फॉर्म्युले जे पण बेसिक आहे तुमच्या समोर असलं पाहिजे, तरच पुढचं लेक्चर पचायला सोपं जाईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.